महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण लाईव्ह बघतोय त्यांचं निवासस्थान महात्मा फुले वाडा. त्याच परिसरामध्ये त्यांच्या माहिती सांगणारे काही तैलचित्र आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा सुद्धा आपल्याला दिसून येतो. पुण्यामधून आपण लाईव्ह बघतोय. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अर्थात महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे आधारस्तंभ, समाजसुधारकांचे आद्यपुरुष म्हटलं जातं. त्याचबरोबर या महाराष्ट्राची जी उभारणी झालेली आहे तर ही पुरोगामी विचारांच्या आधारावरती उभारणी झालेली आहे. आणि या पुरोगामी विचारांची अगदी ही बीजं रोवणारे पहिले महापुरुष जर कोण असतील तर हे पुण्यामधून महात्मा ज्योतिबा फुले उर्फ आपण त्यांना तात्यासाहेब या नावाने ओळखतो. नमस्ते, जय ज्योती, जय क्रांती. मी सचिन गुळीक पुण्यामधून तुम्हा सर्वांचं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त या यूट्यूबच्या माध्यमातून या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. त्याचबरोबर हे लेक्चर्स तुम्ही सर्वांनी आणि शेवटपर्यंत बघावं अशी माझी माफक अपेक्षा आहे. ह्या लेक्चर्स मी तुम्हा सर्वांना म्हणजे या सर्वांमध्ये MPSC करणारे महाराष्ट्रातील तमाम हा व्हिडिओ बघणारे आणि शेअर करणारे माझे MPSCचे सगळे लाडके अधिकारी, भावी अधिकारी, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांच्या चळवळीला स्वतःला वाहून घेणारे, तन मन धन या सगळ्या पर्यायांचा वापर करून आपापल्या पद्धतीनं महापुरुषांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवणारे हे चळवळीतील काही महाव्यक्ती असतात, काही व्यक्ती असतात. आणि त्याचबरोबर मी अगदी तुम्हा सगळ्यांना अर्पण करतोय. त्याचबरोबर जय ज्योती आणि जय क्रांती असं म्हणून मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्यावा. त्याचबरोबर यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे तर या माहितीचे 2 टप्प्यामध्ये आपल्याला विभाजन करता येतं. एक टप्पा पहिला येतो तो स्पर्धा परीक्षा करणारे माझे भावी अधिकारी वर्ग जो आहे किंवा जो मित्र आहेत भावी अधिकारी वर्ग, विद्यार्थी, तर या सगळ्यांना परीक्षाभिमुख माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार 100% आहे. परंतु दुसरे शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांचा विचार प्रसारित करणारे आणि जनजागृती घडवून आणणारे जे चळवळीतील महाशिलेदार आहेत तर या सगळ्यांना अगदी नवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हा सर्वांना अगदी जयंतीच्या खूप शुभेच्छा देतोय. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जयंतीच्या दिवशी आणि नंतर कधीही जर बघत असाल तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे परीक्षाभिमुख माहिती आणि त्याचबरोबर काही नवीन डाटा जो तुम्हाला इतरत्र बोलता येऊ शकतं किंवा त्याच्यावरती विचार मांडता येऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिबा फुले तात्यासाहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मी एक छोटासा प्रयत्न करतोय की त्यांनी केलेलं सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि त्याचबरोबर सगळ्याच अँगलने समाज सुधारणेच्या सगळ्याच अँगलनी आपापल्या पद्धतीनं केलेले जे काम होतं आणि केलेल्या कामाची पावती म्हणून काय केलं जातं तर त्यांना मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला अशी अपेक्षा आहे की माझ्याकडून जर काही थोडंफार, कारण हे एवढे महापुरुष मोठे आहेत की या महापुरुषांना 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये बंद करणं, त्यांची माहिती सांगणं हे माझ्याकडून तर शक्य नाही. परंतु मी छोटासा प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत परीक्षाभिमुख आणि अवांतर माहितीचा खजिना पोहोचवण्याचा. याच्या अगोदर MPSC कट्टा या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याला जवळपास 2.5 ते 2 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधील लोकांनी व्हिडिओ पाहिला, त्यांना माहिती मिळाली, त्यांच्याकडून आलेले फोन कदाचित या केलेल्या कामाची ती पावती असेल. तशाच पद्धतीनं मी नवीन हा व्हिडिओ तुमच्या अगदी परीक्षेसाठी असेल किंवा माहिती तुम्हाला मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ मी परत एकदा तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आय होप्स की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, त्याचबरोबर तुमचे काही सोशल ग्रुप असतील, त्याचबरोबर तुमच्या अभ्यासाचे काही ग्रुप असतील तर यावरती शेअर करायला विसरू नका. मी सचिन गुळीक, प्राध्यापक सचिन गुळीक, तुम्हा सर्वांचं महात्मा ज्योतिबा फुले या व्हिडिओच्या मध्ये स्वागत करतोय. चॅनलला सबस्क्राइब करा, अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार आहेत. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मी पहिल्यांदा स्टेटमेंट टाकलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना क्षुद्र खचले. आणि इतके अनर्थ कोणी केले होते तर एका अविद्येने केले. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी विद्येचा प्रसार व्हावा आणि लोक जागी जर झाली तर गुलामगिरीतून मुक्त होतील, याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. फक्त महात्मा ज्योतिबा फुलेच नाही तर त्यांच्या प्रत्येक कामाच्या वेळी अगदी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या साऊ अर्थात सावित्रीबाई फुले या होत्या.
आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी यांना शतशः प्रणाम करून यामध्ये जेवढी माहिती मला सांगता येऊ शकते मी एक छोटासा प्रयत्न करतोय. ठीक आहे, याच्यामध्ये प्रत्यक्ष आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असताना मी अगदी त्या पावनभूमीमध्ये गंजपेठेमध्ये असणारा महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे राहतं घर आहे, जो राहता वाडा आहे, तर या वाड्याला जाऊन मी तिथं अगदी शतशः नमन केलं, त्याचबरोबर अभिवादन केलं आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद, हे सगळे तुम्ही आलात या व्हिडिओच्या याच्या बघण्यासाठी. तर सुरुवात करतोय आपण प्राथमिक माहितीसाठी. जी माहिती तुम्हालाही माहित आहे अशी माहिती मी थोडीसं स्पीडने सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1857 मध्ये पुण्यामध्ये झाला होता. परंतु त्यांचं मूळ गाव जे आहे तर हे सातारा जिल्ह्यामधील कटकून आहे. परंतु आजोबा जे होते हे आजोबा मात्र पुण्यामध्ये स्थायिक झाले होते आणि म्हणून यांचा जन्म हा पुणे येतो. यांच्या आईचं नाव चिमणाबाई फुले हे होतं. त्यांच्या आजोबा सेरिवा हे पुण्यामध्ये आलेले होते काही विशेष कारणामुळे. ठीक आहे, आणि पुण्यात आल्यानंतर यांनी काय केलं, फुलांचा व्यवसाय सुरू केला आणि फुलांचा व्यवसाय सुरू केल्यानंतर अर्थात हे पेशवे दरबारामध्ये फुलं पोहोचवण्याचं काम करत होते आणि त्याच दरम्यान त्यांना पुण्याच्या आसपास फुलांची शेती करण्यासाठी काही शेती दिलेली होती. ठीक आहे, स्वतः पेशवे यांनी दिलेली होती. काही दप्तरामध्ये यांचे उल्लेख सापडून जातात. मग फुले यांचं नाव कसं पडलेलं होतं, तर मूळ नाव हे यांचं काय आहे तर गोरे होतं. परंतु फुले हे आडनाव फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळं फुले हे आडनाव पडलेलं होतं. इत्यंभूत माहिती आपण बघणारच आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आई लवकरच अगदी 1-2 वर्षाच्या आतमध्ये त्यांचं जेव्हा निधन झालं तर त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्ण सांभाळ करण्याची जबाबदारी ही त्यांची आत्या सगुणाबाई यांच्यावरती आलेली होती. यांचं मूळ नाव हे गोरे होतं, परंतु फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळं फुले हे आडनाव पडलं आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेचं नाव मानलं जातं महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच फुले. ठीक आहे, यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कटगुण हे त्यांचं मूळ गाव आहे. अगदी 25 मैलाच्या अंतरावरती येऊन जातं. आपण शिकतोय महात्मा ज्योतिबा फुले साहेब. ठीक आहे, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय सांगत असताना आद्य समाजसुधारक म्हणून मी त्यांचा गौरव करतोय. त्याचबरोबर हा गौरव मी वेगवेगळ्या संदर्भ पुस्तकामधून जो शिकलेला आहे किंवा जो घेतलेला आहे तर हा आद्य समाजसुधारक म्हणजेच बंगालमधून जरी समाज सुधारणेची सुरुवात झाली असली तरी सुद्धा आद्य समाजसुधारक महाराष्ट्रातील कोण असतील तर महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि म्हणूनच आपण महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कामाला अगदी व्यवस्थितपणे याला आपण पुरोगामी विचारवंत किंवा पुरोगामी विचाराचे पायाभरणीचे महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक आणि कमेंट्स करा की हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे किंवा कसा वाटतो तुम्हाला. ठीक आहे, यानंतर परत आता फुले यांचं मूळ घराणं साताऱ्यापासून 25 मैलाच्या अंतरावरती मूळ गाव कटगुण आहे. तर प्रश्न विचारतात 1840 मध्ये नायगावच्या म्हणजे मूळ गाव हे त्यांचं नायगाव आहे, परंतु हे धनकवडीला राहायला होते. कोण तर खंडोजी नेवसे पाटील हे यांची मुलगी होती सावित्रीबाई फुले आणि वयाच्या 8व्या वर्षी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा 1840 मध्ये विवाह झालेला होता. मग तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले घ्या, त्याचबरोबर शाहू महाराज घ्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, तर यांचे विवाह हे याच दरम्यान वयामध्ये झालेले आपल्याला पूर्णतः दिसून येतात. तर हे नोटीस करून ठेवा, कॉमन गोष्टी आहेत की महापुरुषांच्या आई ज्या आहेत तर महापुरुष लहान असतानाच त्यांच्या आईंचं निधन झालं होतं. ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, विवाहाचं वय हे लहानच होतं, साधारणतः 6 वर्ष 8 वर्ष किंवा 10 वर्षाच्या आसपास तिथं असणाऱ्या या व्यक्तीचं आणि त्याचबरोबर त्यांच्या पतिराजांचं वय हे साधारणतः 10, 12, 14च्या आतमध्ये आहे. ठीक आहे, यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झालेला होता. कुठं तर धनकवडी. अर्थातच म्हणजेच इथं मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारीला तर 3 जानेवारीच्या निमित्ताने तो व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी इथं देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथं पिन केलेले आहे. तर त्या लिंक वरती जाऊन सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा सविस्तर माहितीचा व्हिडिओ बघून घ्या. नक्की परीक्षा आणि इतर माहितीचा खजिना त्याच्यामध्ये मिळून जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे महत्वाची चतुसूत्री होती आणि ही चतुसूत्री कोणकोणती होती त्या आधारावरती काम करत होते. पहिला आहे सदाचार, दुसरं विवेक, तिसरं प्राणप्रियता आणि चौथं सहिष्णुता. या चतुसूत्रीच्या आधारावरती महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, पुढे आपण पाहतोय महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक्षण कशा पद्धतीनं पुढे जात होतं. तर फुले यांच्या कालावधीमध्ये ब्राह्मणेतर समाजाला शिक्षण घेण्याचा मुळीच अधिकार नव्हता आणि हा अधिकार कोणी काढून घेतलेला होता तर मनुस्मृती नावाच्या या असमानतेवर असणाऱ्या
ओके, असमानतेवर असणाऱ्या, तर या ग्रंथाने हा मनुस्मृतीनं काय केला होता, बहुजन समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही हा अधिकार त्यांनी काढून घेतलेला होता. आणि म्हणूनच एका राजाला राजा होण्याचा अधिकार जशा पद्धतीने नाकारला आणि म्हणून त्याची अगदी त्याचा रिव्हेंज किंवा त्याचा थोडासा सॉफ्ट बदला म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी 1927 ला 25 किलोमीटर अंतरावर असलेला रायगड आणि महाड, 25 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या महाड या ठिकाणी 27 ला सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं. एवढंच नाही तर दादासाहेब गायकवाड उर्फ भाऊराव गायकवाड यांनी 1960च्या दरम्यान भारताच्या संसदेमध्ये अर्थात लोकसभेमध्ये त्यांनी मनुस्मृती फाडलेली होती, कारण हा ग्रंथ मुळातच असमानतेवर आधारित आहे. ठीक आहे, असमानतेवर आधारित आहे आणि म्हणूनच हा ग्रंथ त्यांनी फाडून टाकलेला होता. एकाने जाळला, दुसऱ्याने फाडून टाकला. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी मग वेगवेगळे ग्रंथ लिहिले. या ग्रंथामध्ये त्यांचं जे काम होतं तर हे काम सांगितलं की बहुजन समाजावरती जो अन्याय केला जातो तर हा आपल्याला बाजूला घेतला पाहिजे. 1834 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पंतोजींच्या शाळेमध्ये मराठी भाषेमध्ये शिक्षण घेतलं, मराठीच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. परंतु फुले यांच्या शाळेत जाणं उच्चवर्णीय लोकांना आवडलेलं नव्हतं आणि म्हणून उच्चवर्णीय लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे वडील होते गोविंदराव फुले यांना सांगितलं की तुझ्या व्यवसायामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना मदत करायला सांग, शिकून असं कोणतं काय लावणार आहे. आणि अशा पद्धतीने सांगितल्यानंतर यांना शिक्षणाचा अधिकारच नाही हे जेव्हा त्यांना पटलं तर त्यावेळी मात्र त्यांना शाळेतून काढलेलं होतं. म्हणजेच 1834 नंतर मग 1834 पासून 1838 पर्यंत महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं तर पुढील 4 वर्ष त्यांनी कसं तरी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं 34 ते 38 आणि नंतर शाळेतून जेव्हा काढलं तर त्यावेळी ते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. कारण का तो उच्चवर्णीयांनी सांगितलं होतं की शिक्षण घेणं हा तुमचा अधिकार नाही, अर्थातच तुम्ही शिक्षण घेऊन करणारच काय हे पटवून सांगितल्यानंतर इथं शाळा सोडावी लागलेली होती. त्याच्यानंतर मग आले होते कोण तर वस्ताद लहुजी बुवा साळवे यांचा खूप महत्वाचा रोल आहे आणि यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जातं. एक आहे समाज सुधारकांचे आद्य समाज सुधारक आणि दुसरे शिकतोय आपण आद्य क्रांतिकारक. बघूया तर 4थं वर्ष पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर महात्मा फुले यांचं शिक्षण काही कालावधीसाठी बंद झालं होतं. त्याच दरम्यान त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुद्धा केलेला होता. परंतु बघा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आणि कोणीतरी महत्वाची लोक येऊन जातात, त्यांच्या येण्यामुळं आपलं आयुष्य नव्हत्याचं होतं होऊन जातं आणि शून्याचा कितीतरी आयुष्य आपलं पुढे जाऊन होऊन जातं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी रोल मॉडेल असतं, असं कोणीतरी आयडल पर्सन असतं की ज्या पर्सनला आपण बघून त्या पर्सनला आपण ऐकून आणि त्याला फॉलो करून आपल्या आयुष्याचं अगदी सोनं सुद्धा करू शकतो. अशाच प्रकारचे 2 पर्सन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यामध्ये आलेले होते. एक पर्सन आहेत मुस्लिम समाजातून आणि दुसरे पर्सन आहेत ख्रिश्चन समाजातून. मी पहिल्या लेक्चरलाही हा होमवर्क तुम्हालाच दिलेला होता. मला अशी अपेक्षा आहे की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ह्या दोघांची नावं सांगायचे की मुस्लिम समुदायातील व्यक्ती कोण होता आणि ख्रिश्चन समुदायातील व्यक्ती कोण होते. जेव्हा ब्रेन वॉश केलं ना गोविंदराव फुले यांचा, सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे तुझ्या तात्यामध्ये एवढी क्षमता आहे की त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर हे समाज खूप मोठ्या पद्धतीने सुधारू शकतो आणि त्यांना शाळेत घाल, त्याच्यामध्ये प्रतिभा आहे. आणि असं सांगितल्यानंतर परत यांची शाळा सुरू झाली 1841 मध्ये. वयाच्या 14व्या वर्षी गोविंदरावांनी काय केलं तर तात्यासाहेबांना स्कॉटिश मिशनरीच्या इंग्लिश शाळेमध्ये दाखल केलं आणि मग तिथून पुढे शिक्षण सुरू झालं होतं. या शाळेमध्ये त्यांनी संस्कृत, व्याकरण, ज्योतिष, विज्ञान आणि धर्मशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. एवढाच अभ्यास नाही केला त्यांनी तर 1847 मध्ये वस्ताद लहुजी बुवा साळवे अर्थात वस्ताद लहुजी बुवा मांग साळवे हे त्यांचं ठिकाण सुद्धा नानापेठेतच आहे. संग्रहालय आहे, नक्की विजिट द्यायला विसरू नका. गंजपेठ आणि प्लस इथं वस्ताद लहुजी साळवे यांचं संग्रहालय आणि त्याचबरोबर संगमवाडी या ठिकाणी यांची समाधी पण आहे. यांच्याच वडिलांनी मराठा आणि इंग्रज यांच्या दुसऱ्या युद्धामध्ये आपले शहादत दिलेली होती, आपलं बलिदान दिलेलं होतं आणि यांनी सांगितलेलं होतं की मी छुप्या पद्धतीनं का असेना पण इंग्रज सरकारला तंतोतंत विरोध करेल. मग टिळकांपासून रांडेंपर्यंत आणि इथं फडकेंपासून महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापर्यंत तालमीचं शिक्षण हे कोणी दिलेलं होतं तर वस्ताद लहुजी बुवा साळवे यांनी दिलं होतं. म्हणूनच यांना आद्य क्रांतिकारक असं ओळखलं जातं. ठीक आहे, तर यांच्या तालमीमध्ये त्यांनी नेमबाजी असेल आणि दांडपट्टा ह्या दोन्ही प्रशिक्षण किंवा ह्या दोन्ही वर्गांचं शिक्षण घेतलेलं होतं. दोन्ही कला या इथं शिकलेल्या होत्या. आता एवढंच नाही तर इथं वस्ताद लहुजी बुवा साळवे हे जेव्हा स्कूल सुरू केलं होतं तर त्यावेळी मुलींना शाळेमध्ये आणून ठेवायचं काम आणि जोपर्यंत शाळा सुटत नाही तोपर्यंत दरवाजाच्या बाहेर थांबायचं काम हे वस्ताद लहुजी बुवा साळवे करत होते. ठीक आहे, प्राथमिक शिक्षणामध्ये आपण बघतोय त्यांच्या बालपणीचे मित्र कोणकोणते आहेत. इथं तुमचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सदाशिव गोवंडे आहेत, त्यानंतर मोरो विठ्ठल वाळवेकर येतात. सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, त्यानंतर उस्मान शेख
आहेत सखाराम परांजपे, वासुदेव नवरंगे आणि राघव भांडारकर. अर्थातच हे त्यांचे सह अध्यायी म्हणजे त्यांचे बालपणीचे मित्र होते. वयाने थोडेसे मोठे होते, कारण का तर यांचा 4 वर्षाचा फरक होता आणि 1841 मध्ये पुन्हा त्यांना स्कॉटिश मिशनरीच्या शाळेमध्ये दाखल केलेलं होतं. म्हणून ही मंडळी वयाने थोडीशी मोठी होती, परंतु त्यांचे क्लासमेट होते, त्यांचे वर्गमित्र होते. आणि वर्गमित्र आपले खूप सुंदर असतात. जेव्हा तुम्हाला कधी बोर होतं ना, तर खूप जुन्या मित्राला एखादा फोन करायचा, तो आपल्याला मेडिसिन सारखं काम करतो. म्हणून जुने मित्र कधी सोडायचे नाहीत. आता महात्मा ज्योतिबा फुले काय सांगतात की स्कॉटिश मिशनरी आणि इंग्रजी म्हणजे सरकारी शाळा किंवा सरकारी संस्था यांच्यामुळे मला माणसांचे अधिकार समजले नाही, तर माणसांचे अधिकार काहीच नाहीत, मग ते नैसर्गिक असतील किंवा आर्टिफिशियल असतील. तर कृत्रिम आणि नैसर्गिक कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक अधिकार नाहीत माणसाला, हे त्यांना माहित होतं. परंतु जेव्हा शाळेत जाऊ लागले तर त्यावेळी त्यांना समजायला लागलं की माणसाला अधिकार आहेत खूप सारे, आणि अधिकारांचा गैरवापर हे दुसरे लोक त्यांचा अधिकार, मूलभूत अधिकार वापरू देत नाहीत. हे त्यांना या 2 स्कूल मधून समजलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले प्रत्येकाचा कोणावरती तरी कशा पद्धतीने तर प्रभाव पडलेला असतो, आणि महात्मा फुले यांच्यावरती प्रभाव जो पडला होता, तर हा प्रभाव थॉमस पेन पाश्चिमात्य विचारवंत आणि त्याचबरोबर संत कबीर यांचे दोहे असतील आणि त्याचबरोबर यांचं लेखन असेल, तर या महत्वाच्या या 2 कृतींचा, 2 व्यक्तींचा त्यांच्यावरती प्रभाव पडला होता. यामध्ये अर्थात थॉमस पेन यांचे खूप प्रसिद्ध ग्रंथ होते, आणि त्या प्रसिद्ध ग्रंथापैकी महात्मा फुलेंना पूर्ण कामासाठी किंवा या समाजकार्यासाठी जो आयुष्य बदलवून टाकणारं काम करायला जो भाग पडला होता, तो ग्रंथ होता माणसांचे अधिकार म्हणजेच राईट्स ऑफ मॅन. आणि या ग्रंथामुळेच महात्मा ज्योतिबा फुले इथं परिवर्तित झालेले होते. परिवर्तनवादी विचारधारा त्यांच्यामध्ये संचरली होती. राईट्स ऑफ मॅन होता, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स नावाचा ग्रंथ, एज ऑफ रिझन अँड ऑन अन ऑकेजन लेटर ऑफ द फिमेल सेक्स, या महत्वाच्या 5 ग्रंथांचा त्यांच्यावरती एवढा जबरदस्त प्रभाव पडला की महात्मा ज्योतिबा फुले यांनी परिवर्तनवादी विचारधारा आपलीशी केली, आणि आपल्याला अशा पद्धतीचे आज महात्मा फुले शिकायला मिळतात. आणि त्याचबरोबर ईश्वराचे एकत्व आणि समानता हे त्यांनी आत्मसात केली. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, न्याय, प्रतिष्ठा आणि माणसांचे हक्क हे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांना इंग्रजी शिक्षण घेत असतानाच कळू लागलं होतं. त्यांच्यावरती पाश्चात्य विचारवंतांचा खूप मोठा प्रभाव होता, आणि त्या पाश्चात्य विचारवंतामध्ये एकच कॉमन गोष्ट होती की व्यक्तीचं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि त्याचबरोबर त्यांचे नैसर्गिक हक्क त्या व्यक्तीला प्रॉपर मिळाला पाहिजेत, आणि ते जन्मताच मिळाला पाहिजेत. अशी जगातील कोणतीही शक्ती नाही की त्या शक्तीला माणसाचे नैसर्गिक अधिकार काढून घेता येऊ शकतात. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती पाश्चिमात्य वेस्टर्न फिलॉसॉफर्स यांचा जेव्हा प्रभाव पडला, आणि त्याचबरोबर संत कबीर यांचाही प्रभाव, त्यांचाही लिखाणाचा प्रभाव पडलेला होता. परंतु तुम्हाला परीक्षेला प्रश्न कुठे विचारतात, तर या महत्वाच्या ग्रंथांचा आणि या ग्रंथांचा प्रभाव कशा पद्धतीने पडलेला हा तुम्हाला विचारला जातो. कोणत्याही प्रकारची माहिती, इतिहासासंदर्भाची माहिती असू शकते, त्याचबरोबर तुम्हाला महापुरुषांची माहिती असू शकते, किंवा एमपीएससीचा अभ्यास आहे, तर या माहितीसाठी इथं नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु पाहिजे असतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध होते, संत कबीर होते, आणि कोणत्याही जाती धर्माचा या तिन्ही पुरुषांशी संबंध नसताना सुद्धा महात्मा फुलेंसहित आपले गुरु मानले होते. म्हणून प्रत्येक फील्डमध्ये गुरु महत्वाचा असतो, आणि म्हणून जो गुरुचा सन्मान करतो त्याला आयुष्यात कधीच कोणाचं पाया पडण्याची गरज लागत नाही. म्हणून त्यांचा सन्मान केला पाहिजे. महात्मा फुले यांचं शैक्षणिक कार्य आपल्याला शिकायचंय. अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या शिक्षक होत्या मिस फरारबाई, आणि यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली. त्याचबरोबर 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये, या बुधवार पेठेला सध्या रेड लाईट एरिया म्हणून ओळखलं जातं. सध्या जरी ती पेठ वेगवेगळ्या उद्देशाने तिला ओळखलं जात असलं, परंतु भारतामध्ये स्त्री शिक्षणाची उद्धारकर्ती जागा म्हणजे ही बुधवार पेठच होती. मला असं अपेक्षा आहे की एक शोकांतिका खूप मोठी आहे की आपण समोरच्या बाजूला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतो, परंतु जागेवरती युटर्न जर केला तर पहिली शाळा जी आहे तर त्या राज्य सरकारचं खूप मोठं दुर्लक्ष आहे त्याच्याकडे, आणि सरकारने लवकरात लवकर याची तरतूद करायला पाहिजे असं मीही या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो. तुम्ही पण एक मोहीम राबवायला हवी. ठीक आहे. आपण सगळेजण याचा प्रयत्न करूया की ती इमारत ही वास्तू बनली पाहिजे. ठीक आहे. आणि अर्थातच बुधवार पेठेमध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली होती. स्त्रियांचं परिवर्तन आणि त्याचबरोबर त्यांना शिक्षणाच्या गंगेमध्ये मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं होतं. म्हणजेच देशामध्ये स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील पहिले समाजसुधारक होते. आणि हीच ती शाळा आहे की याच्या पुढे राहून आपण काय करतो, पाया पडतो, परंतु पाठीमागं राहून सुद्धा, विशेषतः महिलांसाठी हा संदेश असेल की पाठीमागं राहून सुद्धा आपल्याला ही वास्तू बघता येऊ शकते की हे तुमचे उद्धार स्थळ आहे, आणि त्याला नक्कीच एका प्रत्येक स्त्रीचं भेट देणं हे कर्तव्य असतं. जसं मी मुस्लिम समुदायामध्ये मक्का आणि मदिना, शीख धर्मामध्ये
कुठे तर अमृतसर आणि दुसरं नांदेड आहे. तर या दोन्ही ठिकाणांना व्हिजिट करावी लागते. हिंदू धर्मामध्ये वाराणसी असेल, काशी असेल किंवा पंढरपूर असेल, तर या ठिकाणी जसं आपण व्हिजिट करतो तर तसं उद्धार स्थळ आपलं हे आहे. आणि याच पहिल्या शाळेमध्ये ज्या 6 विद्यार्थिनी शिकलेल्या होत्या तर त्यामध्ये जनी कर्डिले, सोनू पवार, दुर्गा देशमुख, सुमती मोकाशी, माधुरी थत्ते, अन्नपूर्णा जोशी या महत्वाच्या पहिल्या 6 स्त्रिया होत्या. इथं तुमचा प्रश्न बनू शकतो, परीक्षा भिमुख आहे त्याच्यावरती फोकस करा. त्यानंतर 1851 मध्ये बुधवार पेठेमध्येच अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये दुसरी शाळा सुरू केली. मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी या शाळेला मदत केलेली होती. टोटल पहिल्या आणि दुसऱ्या शाळेच्या मिळून टोटल 48 मुली तिथं हजर होत्या. 1851च्या सप्टेंबर महिन्यामध्ये पुण्यातील रास्ता पेठेमध्ये त्यांनी मुलींची तिसरी शाळा सुरू केलेली होती. अशा शाळा सुरू करण्याची प्रोसेस आणि ही पद्धत पुढे 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 वाढत गेली. टोटल 18 ते 22 शाळा त्यांनी सुरू केलेल्या दिसून येतात. आता 1852 आहे आणि 1852 वेताळ पेठेमध्ये मिस ईसी जोन्स म्हणजे पुण्याचे तत्कालीन कलेक्टर जे होते, या कलेक्टर यांच्या पत्नी आहेत ईसी जोन्स आणि यांच्या मदतीने महात्मा फुले यांनी चौथी शाळा वेताळ पेठेमध्ये सुरू केली. मे 1852 ची तारीख ही बहुजन समाजातील खूप महत्वाची तारीख आहे बहुजन समाजासाठी. आणि यांनी काय केलं होतं तर याच वेताळ पेठेमध्ये अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली होती. ठीक आहे, 1852 ची आहे. 1848 ला जगन्नाथ हाटे आणि सदाशिव गोवंडे यांच्या मदतीने काय केलं होतं तर बुधवार पेठेमध्ये मराठा जातीसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. प्रश्नार्थक आहे, प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. 1852च्या सप्टेंबर महिन्यामध्ये पुण्यात स्वतंत्र ग्रंथालयाची स्थापना केली, ज्या ग्रंथालयाला आज पुणा लायब्ररी या नावाने ओळखलं जातं आणि तिथं बरेच एमपीसी करणारी मुलं अभ्यास करत राहतात. ठीक आहे, तुम्ही नेहमीच या ठिकाणाला व्हिजिट करत असता. पुढे जाऊया की महार मांग लोकांस विद्या शिकवणारी मंडळी 10 सप्टेंबर 1853 मध्ये सुरू केली होती. घरातील सगुणाबाई ज्या होत्या तर यांनी सांगितलं जोपर्यंत बहुजन समाज शिकणार नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती होणार नाही, अर्थात कोणत्याच समाजाची प्रगती होणार नाही. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं महात्मा फुले यांनी मनावर घेतलं आणि 1853 ला महार मांग लोकांस विद्या शिकवणारी मंडळी त्यांनी सुरू केली. 1853 त्याची तारीख आहे 10 सप्टेंबर. आणि या तारखेला सुरू केल्यानंतर त्याचे अध्यक्ष बनवले सदाशिव गोवंडे जे बालपणीचे मित्र होते. चिटणीस बनले मोरो विठ्ठल वाळवेकर, खजिनदार बनले सखाराम परांजपे आणि सदस्य राहिले स्वतः महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबाजी डेंगळे. या व्यक्तींचा जो गट आहे हा महत्वाची कार्यकारिणी, यावरती एक प्रश्न बनू शकतो. बरं, एवढ्याच व्यक्ती नाहीत तर इथं सदस्य अर्थात शिक्षक म्हणून कोणी कोणी काम केलं होतं, ज्या शाळा आतापर्यंत सुरू झाल्या होत्या आणि या महार आणि मांग या कम्युनिटीला ज्या शाळा शिकवण्यासाठी सुरू केली तर या मंडळीमध्ये शिक्षक म्हणून कोणी कोणी काम केलं. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सुखराम, धुराजी चांबार, विनायक गणेश, केशव त्र्यंबक, धोंडो सदाशिव, गणू मांग, गणू राघोजी आणि ज्ञानू शिवाजी. हा महत्वाच्या व्यक्तींचा गट ऍज अ टीचर म्हणून, ऍज अ शिक्षक म्हणून, सहकारी म्हणून महात्मा फुले यांच्या या महार मांग लोकांस विद्या शिकवणारी मंडळी याच्यामध्ये 53 संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. बघूया अजून शाळांची व्यवस्था पाहायची होती. महात्मा ज्योतिबा फुले फक्त स्त्री शिक्षण आणि शाळांसाठीच काम करत होते का? नाही. तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जातं की आर्थिक दृष्टिकोनातून कसे होते, त्याचबरोबर तुम्हाला विचारलं जातं की सामाजिक दृष्टिकोनातून कसे होते. आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारत असतील तर मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक अपॉइंट करावे लागणार आहेत. म्हणून इथं शाळांची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी काय केलं तर शाळा व्यवस्था समित्या 2 बनवल्या. ह्या 2 समितीमध्ये कार्यवाहक बनले होते कोण तर जगन्नाथ सदाशिव हाटे आणि दुसरे कोषाध्यक्ष बनले सखाराम परांजपे. इथं तुमचा प्रश्न बनू शकतो की 2 समित्या कोणत्या आहेत आणि त्याच्यावरती याचं कार्यवाहक आणि कोषाध्यक्ष म्हणून कोण बनवलं. पण एवढ्यावरतीच नाही थांबले, त्यांनी सदस्य म्हणून पण काही लोकांची निवड केली आणि सदस्यांचा गट मात्र टोटली वेगळा येऊन जातो. तर अण्णा सहस्त्रबुद्धे, केशव जोशी, बापूराव मांडे, विष्णू भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री नाही, विष्णू शास्त्री शाहू महाराजांच्या टोटली विरोधात होते. निबंधमाला रोज घ्यायचे, रोज महात्मा फुलेंच्या वरती ते लिखाण करत होते. ठीक आहे, म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री पंडित, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी मित्र जे होते हे विशेष हा शब्द वापरलेला आहे की ब्राह्मण होते. आणि म्हणूनच अजून पण तुमच्या डोक्यामध्ये जर जातीपातीचं जर हे घाण कचरा जर असेल तर आतापासून काढून टाकला पाहिजे. असेल तर, नसेल तर खूप छान गोष्ट आहे. जसं कॅशलेस झालं तसं कास्टलेस पण व्हायला पाहिजे आणि मग खूप मजा येणार आहे. ठीक आहे, परंतु इथं सगळे मित्र ब्राह्मण सांगितलेले. त्याचं कारण काय होतं तर महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर आंबेडकर असतील तर ब्राह्मण या जातीला विरोध कधीच केला नाही. परंतु ब्राह्मणवादी अर्थात विचारसरणीला तर टोटली विरोध होता. आणि म्हणूनच या तिघांचेही सर्वात जास्त मित्र जर कोण असतील तर ते टोटली ब्राह्मण होते आणि म्हणून त्यांनी या कामामध्ये खूप सारी मदत केलेली
दिसून येते. पुढे जाऊया आपण. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 पासून 1852 पर्यंत ज्या शाळा सुरू केलेल्या होत्या ह्या सगळ्या शाळा इथं दिलेल्या आहेत. हाच ते पवित्र स्थान आहे महात्मा ज्योतिबा फुले. मी त्याला आजच व्हिजिट केली आणि हे पवित्र स्थानावरती गेल्यानंतर एक सत्यशोधक विचारवंत आणि सत्यशोधकी अनुयायी कशा पद्धतीने काम करतात किंवा कशा पद्धतीने इथं राहून त्यांनी समाज बदलाचं धोरण आखलेलं होतं आणि बदललेलं दाखवून दिला, तर ही सगळी वास्तू आपल्याला साक्ष देऊन जाते. आणि हीच ती पहिली शाळा आहे. हे दगडूशेठ गणपतीच्या बरोबर समोर आहे. ही सरकारने दुर्लक्षित अवस्थेत टाकलेला तो भाग वेगळा आहे, परंतु हीच ती जागा आहे की जिथून संपूर्ण भारतातीलच सगळ्या स्त्रियांचं उद्धार स्थळ म्हणून त्याला गौरवलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. सावित्रीबाई फुले जशा खांद्याला खांदा लावून महात्मा फुले यांचं काम करत होत्या. मग इथं बघूया की यांचं शिक्षण मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये पूर्ण झालं होतं आणि केशवराव जोशी असतील, त्याचबरोबर यशवंत परांजपे असेल आणि यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलेलं होतं की तुम्ही कशा पद्धतीने शिकू शकता. कारण का तर मुलींना शिकवायचं आहे आणि एखादा जेंट्स शिकू शकतो का, लिमिटेशन्स येतात. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना बाहेर शिक्षिका मिळत नव्हत्या, म्हणून स्वतःच्या पत्नीला सांगितलं की तुला आता शिकण्याची गरज आहे आणि तू शिकली पाहिजे. आणि म्हणून इथं स्वतःच्या पत्नीला शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी मिचेल मिसेस नॉर्मल स्कूल आणि त्यानंतर केशवराव जोशी, यशवंत परांजपे हे तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातात. अधिक माहितीसाठी डाटा आहे. त्यानंतर शाळेतील शिक्षक कोण कोण होते? विष्णुपंत थत्ते होते, वामनराव खदाडकर होते आणि हे दोघेही जातीने ब्राह्मण होते, म्हणजेच मदत कार्य आपल्याला अशा पद्धतीने यांनी केलेलं दिसून येतं. तेवढ्यावरतीच नाही, 1855 मध्ये जेव्हा सावित्रीबाई फुले शिक्षण घेऊन व्यवस्थित बनलेल्या होत्या, तर त्यावेळी शिक्षक हा पेशा त्यांनी धारण केला. तर त्यावेळी त्यांनी काय केलं, प्रौढांसाठी, मग प्रौढांमध्ये कामगार असू शकतात, प्रौढांमध्ये शेतकरी असू शकतात, मोलमजुरी करणारे लोक असू शकतात, तर यांना रोज रात्री 2 तास ह्या शिकवत होत्या. म्हणजेच त्यांनी प्रौढशाळा, हा रात्रशाळा, प्रौढांची रात्रशाळा यांनी सुरू केली आणि सावित्रीबाई फुले त्या प्रौढशाळेमध्ये रोज 2 तास शिकवत होत्या. 1875 नंतर भिकोबा चव्हाण यांनी काय केलं, मुंबईमधून शाळा सुरू केली. परंतु 1855 मध्ये आणि इथं भारत सरकारने आय थिंक 2004-5 नंतर प्रौढ शिक्षण मोहीम राबवलेली होती. कित्येक वर्षांची दूरदृष्टी या महान लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. हा बाहुलीचा हौद आहे. अर्थात स्त्री शिक्षणाचा पहिला बळी जर कोण म्हटलं तर व्हाईसरॉयचे चिकित्सक होते, सहाय्यक चिकित्सक होते, त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचे विचारवंत होते. आणि अशा विचारवंतांचं नाव आहे की विश्राम रामजी घोले, अर्थात उर्फ डॉक्टर विश्राम रामजी घोले. आणि डॉक्टर विश्राम रामजी घोले यांना 2 मुली होत्या, एक गंगाबाई होती आणि दुसरी काशीबाई होती. काशीबाई या थोड्याशा वयाने मोठ्या होत्या आणि विश्राम रामजी घोले यांनी 1875 पासून 77 पर्यंत सत्यशोधक समाजाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं. परंतु यांनी सत्यशोधक समाजाचा एवढा प्रभाव यांच्यावरती होता की स्वतःच्या मुलीला समाजाचं आम्ही तुम्हाला बहिष्कार टाकू असं सांगितलं असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलीला या शिकवलेलं होतं. किती गोंडस मुलगी आहे. परंतु नातेवाईक आणि समाजाने सांगितलं की तुम्हाला बहिष्कार टाकू तुमच्यावरती, अजिबात पर्वा केली नाही, शिक्षण चालूच ठेवलं. दुसरी गोष्ट, जेव्हा बाहेरून अशा प्रकारचा कोणताही प्रतिसाद देत नाही तर मग घरातून विरोध केला जातो आणि घरातून विरोध करत असताना घरच्याच नातेवाईकांनी काचेचा लाडू खाऊ घातला या बाहुलीला, काचेचा लाडू खाऊ घातला आणि अंतस्राव होऊन या बाहुलीचा बळी गेला, म्हणजे काशीबाई यांचं निधन झालं. तरी सुद्धा विश्राम रामजी घोले यांनी दुसऱ्या मुलीला शिकवलं आणि कोल्हापूरमध्ये त्यांचा विवाह करून दिलेला होता. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा बाहुलीचा हौद आहे. अर्प काशीबाई उर्फ बाहुली यांच्या हौदावर असणारी हे कोनशिल आहे. तुम्ही शुक्रवार पेठेमध्ये अर्थातच तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर हा बाहुलीचा हौद आहे आणि ही बाहुली आहे म्हणजे स्त्री शिक्षणाचा पहिला बळी इथं दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया आपण. फुले यांचा सत्कार पण केला होता. यथोचित जेव्हा काम केलं जातं तर त्या कामाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सत्कार केला जातो आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याची पावती पण मिळते. ठीक आहे, म्हणजेच स्त्री शिक्षणाचा पहिला बळी. याच्यामध्ये एक वाक्य राहिलं माझं. महात्मा ज्योतिबा फुले नेहमी म्हणत होते की स्त्री ही नेहमीच सर्वश्रेष्ठ असते कारण ती आपल्या सगळ्यांना जन्म देते. पुढचं वाक्य मी लिहिलं नाही, परंतु तात्यासाहेबांचं हे वाक्य खूप प्रसिद्ध होतं की स्त्री नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. तुम्ही सगळेजण अनुभवता. आणि का असते तर ती सगळ्यांना जन्म देते. ठीक आहे, आणि म्हणूनच हे वाक्य त्रिकालबाधित सत्य ठरलेलं आहे. त्यांचा सत्कार केला होता. 1851 मध्ये शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते वॉर्डन आणि वॉर्डन यांनी काय केलं, महात्मा फुले यांच्या सगळ्या शैक्षणिक संस्थांना म्हणजे सगळ्या शाळांना व्हिजिट केली. त्याच्यानंतर 16 नोव्हेंबर 1852 ची तारीख आहे. पुण्यामध्ये असणारे डेक्कन महाविद्यालय, त्याला आज प्राचीन डेक्कन महाविद्यालय किंवा प्राचीन इतिहासाचा अभ्यास करणारं महाविद्यालय म्हटलं जातं आणि तिथं प्राचार्य असणारे थॉमस कॅन्डी जे आहेत, तर यांनी काय केलं, पुण्यातील विश्रामबाग वाडा आहे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्कार ठेवला. बरं, सत्कारच ठेवला एवढंच नाही केलं तर तिथं फुले दाम्पत्याचा सत्कार ठेवून त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावरती गुणगौरवाचे शब्द सुद्धा उधळलेले होते आणि सांगितलं होतं
आजकालच्या स्त्रिया अशा प्रकारचं काम करू शकत नाहीत आणि तुम्ही खूप मोठं काम करताय आणि मी तुमच्या कामाने एवढा भारावून गेलोय की सगळ्या शाळांना मी पुस्तक पुरवतो. आणि म्हणूनच मेजर कॅन्डी जे होते प्राचार्य, हे महात्मा फुले यांच्या सगळ्या कामांना, सगळ्या शाळांना हे पुस्तकं पुरवण्याचं काम करत होते. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह काम करत असता तर तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष खूप सारी मदत मिळते, पाठिंबा मिळतो आणि पाठीवरती थाप मिळते की शाबासकीची. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाची असलेली तळमळ पाहून त्यांनी दक्षिणा प्राइज फंड जो आहे, अर्थात दक्षिणा प्राइज फंड हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करत असताना पर्वती पायथ्यावरती संपूर्ण भारतातील ब्राह्मण समुदायांना एकत्र करून वर्षाला ठराविक रक्कम देऊ केली होती. त्याला दक्षिणा प्राइज फंड म्हटलं जातं. आणि या दक्षिणा प्राइज फंडातून त्यांनी दरमहा 25 रुपये महात्मा फुले यांच्या शाळेसाठी देऊ केलं. परंतु दुसरे आहेत मुंबईचे गव्हर्नर लुईस करी, आणि यांनी काय केलं तर हे 25 रुपयाचं अमाऊंट वाढवले आणि महिन्याला 75 रुपये केलं होतं. म्हणून कामाची ही पावती मिळत होती महात्मा ज्योतिबा फुले यांना. महात्मा फुले यांचं सामाजिक कार्य आपण बघूया. 1853 ला मागासवर्गीय अर्थात बहुजन जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून महारमान लोकांस विद्या शिकवणारी मंडळी संस्था सुरू केली. त्यानंतर 1864 मध्ये गोखले बागेमध्ये सेनवी यांचा पहिला विधवा पुनर्विवाह त्यांनी लावून दिला होता. त्यानंतर फुले यांच्या मते स्त्री हे सर्वश्रेष्ठ आहे कारण ती सर्वांना जन्म देते. मी ऑलरेडी हे वाक्य वापरलेलं होतं. त्यानंतर पुढे जातात. 1863 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना वाटलं की बालविवाहाच्या मुळे बालविधवांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आणि अशामध्ये त्यांच्या समोर एक केस घडली होती की एक बालविधवा अर्थात एक विधवा चुकून काहीतरी वेगळं पाऊल पडलं आणि त्याच्यानंतर ते जेव्हा प्रेग्नंट होत्या तर त्यावेळी माहेर आणि सासर दोन्हीकडचं नाव खराब होईल या भीतीनं त्या जीव द्यायला गेल्या. आणि जीव देत असताना महात्मा फुलेंनी त्यांना अडवलं, सविस्तर माहिती घेतली. तेव्हा त्यांना समजलं की ही समस्या आहे समाजामधली. आणि बालविवाहामुळे अनेक स्त्रिया आपला स्वतःचा बळी देतात, त्याचबरोबर आपल्या पोटात असणाऱ्या बाळाचा सुद्धा जीव घेतात. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं. जोक नाही, 1863 ची गोष्ट आहे. आणि समाज असा राक्षसासारखा जेव्हा आवासून उभा होता आजूबाजूला, तर त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीनं त्या आपल्या राहत्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं होतं. आणि पुणेरी पाटी जिथं म्हटलं जातं ना खूप प्रसिद्ध आहे, तर याची सुरुवात कदाचित महात्मा फुले यांनीच केली होती. ती पाटी काय होती, आता कोणाचंच धाडस अशा प्रकारची पाटी लावण्याचं होऊ शकत नाही. याच्यासारखी समांतर पाठी कोणी लावू शकत नाही. गमतीदार पाट्या आपल्याला बघायला मिळतात. काय होतं त्या पाठीवरती, तर विधवांनो येथे या, सुरक्षित बाळंत व्हा आणि सर्व तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल आणि तुमच्या मुलांचं संगोपन केलं जाईल आणि ते संगोपन स्वतः माझी पत्नी करेल. ही त्यावेळीची पाठी होती. आणि म्हणूनच पुणेरी पाठी ही तुम्हाला प्रसिद्ध आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1864 चा विवाह आहे, ही 1853 आहे. 1863 चा बालहत्या प्रतिबंध गृह आहे. त्याचबरोबर काशीबाई नावाची जी ब्राह्मण स्त्री होती विधवा, तर यांच्याकडून त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला, डॉक्टर यशवंत यांना म्हणून ओळखलं जातं, ज्यांचा मृत्यू 1905 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये जनसेवा करत असताना झाला होता. आई आणि त्याच्यानंतर मुलगा या दोघांचा मृत्यू प्लेगच्या साथीमध्ये झालेला होता. म्हणजे सांगायचा उद्देश काय होता की इथं डॉक्टर यशवंत यांना दत्तक घेतलेलं होतं आणि शेवटी लोकांनी यांना बाजूला करतील म्हणून स्वतः 1887 ला उईल पत्र लिहिलं, मृत्यूपत्र त्यांनी लिहिलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पंढरपूर या ठिकाणी दुसरं बालहत्या प्रतिबंध गृह महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं होतं. आता यातून विरोध खूप सारा होत होता, पण मदत करणारे मित्र पण तेवढ्याच ताकदीचे होते. आणि तो मित्राचा गट तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. लोकहितवादी होते, भांडारकर होते, उमाशंकर, न्यायमूर्ती रानडे, लालशंकर, मामा परमानंद आणि तुकाराम तात्या पडवळ हे एवढे जबरदस्त मित्र होते की तात्याचं तुम्ही काहीही करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. कारण का, तर तुम्ही समाज हितासाठीच नेहमी काम करत असता. पुढे जाऊया आपण. नाभिकांचा संप. परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला. ठीक आहे. परंतु नाभिकांचा संप म्हणजे ते काय सांगतात की स्त्रियांचे केस कापण्यामध्ये तुम्ही असं कोणत्या प्रकारचा पुरुषार्थ घालवता किंवा पुरुषार्थ दाखवता. आणि म्हणूनच त्यांनी अगोदर नाभिकांचं मन परिवर्तन केलं आणि नंतर स्त्रियांचं मन परिवर्तन करण्यासाठी अशा प्रकारचा नाभिकांचा संप घडवून आणला. एखाद्या स्त्रीचा जेव्हा पती निधन पावतो किंवा मृत्यू पावतो, तर अशा वेळी त्या स्त्रीनं मुंडन का करायचं, तर त्याच्या पाठीमागचं मनुस्मृतीमधलं कारण हे आहे की त्या स्त्रीनं विद्रूप दिसलं पाहिजे आणि तिच्यावरती कोणत्याही पुरुषाची नजर नाही गेली पाहिजे. आणि तशा प्रकारचा जर इन्सिडेंट होत असेल तर तिच्याकडून काहीतरी गैरकृत्य होते आणि गैरकृत्य झाल्यानंतर ती स्त्री आपल्या पोटात असणाऱ्या बाळासह स्वतःचा जीव देते. एवढी दूरदृष्टी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ठेवली होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कोणत्या प्रकारचं केशवपण करू नये. याच्यासाठी त्यांनी 2 ठिकाणी ह्या नाभिकांचा संप घडवून आणला होता. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारतात. तर पहिला संप
1865 मध्ये तळेगाव डमडेरे आणि त्याचबरोबर ओतूर या ठिकाणी घडवून आणला. प्रश्न येण्याची शक्यता आहे, परंतु त्यांनी दुसरा संप 14 एप्रिल 1889 मध्ये घडवून आणला होता आणि 14 एप्रिल 1889 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये घडवून आणला. परंतु 1889 ची गोष्ट आहे, महात्मा ज्योतिबा फुले हे यांची तब्येत खराब असताना सुद्धा अशा प्रकारच्या संपामध्ये ते हजर राहिले होते. कारण का, तर सुरुवात मी करतोय, ऑलरेडी केलेली आहे, आणि जर मी मागं सरलो तर मला मानणारे लोक ऐकणार नाहीत. आणि लोकांमध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर शेवटचा श्वास असेपर्यंत केलं पाहिजे, आणि ते काम मी करणारच आहे. अशा अवस्थेत महात्मा फुले मुंबईला गेले आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहिले होते सदोबा कृष्णाजी. प्रश्न येऊ शकतो, उपस्थिती गद्रे यांची होते आणि त्याचबरोबर केळकर यांची सुद्धा होते. याच गद्रेंनी टिळक आणि आगरकर यांची मिरवणूक ही लोखंडे यांच्या बरोबर अगदी डोंगरीच्या तुरुंगातून मुंबईपर्यंत काढली होती. प्रश्न इथं आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा नाभिकांचा संप आहे. खूप IMP आहे, तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आणि हा वाचल्यानंतर ऐकल्यानंतर मित्रांबरोबर शेअर करायला नक्की विसरू नका. या नाभिकांच्या संपाला वर्तमानपत्राचा सुद्धा इथं पाठिंबा दिसून येतो. इंदुप्रकाश, दीनबंधू, सुबोध पत्रिका आणि इंडियन स्पेक्टेटर या वर्तमानपत्रांचा जो गट आहे, या गटाने यांना सपोर्ट केलेला होता की तुम्ही करताय हे खूप छान आहे. आणि मग त्यांनी नाभिक समाजाला सांगितलेलं होतं की तुम्ही स्त्रियांचे केस कापून अशा कोणत्या प्रकारचा पुरुषार्थ दाखवताय, तर त्याच्यामध्ये पुरुषार्थ नाही, तर पुरुषार्थ हा आहे की समाज परिवर्तन करून दाखवा. आणि म्हणून या सगळ्या नाभिकांनी त्यांना समर्थन दिलं होतं, सपोर्ट केलेला होता. खूप महत्वाची गोष्ट आहे की 1866 पासून 1869 पर्यंत जॉन लॉरेन्स होते आणि लॉरेन्सच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. लाखो लोक मरत होते, अन्न पाणी एवढंच नाही तर जनावर सुद्धा अन्न आणि पाण्याविना मरत होते. अशा अवस्थेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा गंजपेठेमध्ये जो वाडा आहे, तर ह्या गंजपेठेमध्ये वाड्यामध्ये एक हौद होता आणि त्या हौदाला त्यांनी 1868 मध्ये ओपन केलं. महात्मा ज्योतिबा फुले अर्थात तात्यासाहेबांच्या घरातून मी तुम्हाला 1870च्या दशकामध्ये आणि ऐन दुष्काळाच्या कालावधीमध्ये अस्पृश्य असेल किंवा बहुजन जाती समुदाय यांच्यासाठी जेव्हा पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण होती, तर त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी हीच ती विहीर आहे, ज्या विहिरीच्या माध्यमातून अशा लोकांचं, अर्थात बहुजन समाजातील लोकांचा पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्याचं काम यांनी केलेलं होतं, म्हणजे दाखवलं सिद्ध करून त्यांनी. 1867 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे रायगडला गेले. 1867चं वर्ष आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीचा शोध लावला. म्हणजेच आतापर्यंत आपल्याला शिकवलेलं आहे 1895 मध्ये पहिली जयंती साजरी केली, परंतु पहिली जयंती साजरी केली होती इथं महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य यांनी, आणि नंतर दुसऱ्यांदा जयंती केली होती लोकमान्य टिळकांनी 1895 मध्ये. कारण का, तर लोक गणपती उत्सवाला एकत्र आलेले नव्हते 1893च्या, आणि म्हणून इथे छत्रपती शिवाजी महाराज यांना 1905 नंतर तर त्यांनी बंगालमध्ये शिवाजी महाराजांचा जयघोष होत होता, परंतु 95 मध्ये जयंती साजरी केली आणि इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये सगळ्या लोकांचं वातावरण तयार करायचं होतं, आणि म्हणून ही जयंती 1895 ला. परंतु इथं महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरती 1867 ला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जे समाधी शोधून काढली. पूजा करत असताना काही लोक आले, त्यांना हटकलं, परंतु पहिल्या जयंतीचा मान महात्मा ज्योतिबा फुले यांना जातो. एवढ्यावरतीच नाही थांबले. 1869 ला त्यांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले नावाचा पोवाडा लिहिला आणि याच्यामध्येच एका शब्दाचा उगम होतो. तो शब्द म्हणजे कुळवाडी भूषण हा शब्द तिथं तयार झालेला आहे आणि महात्मा फुले यांनी आपला पोवाडा लिहिला. हा पोवाडा करेक्शनचं काम बाबा पद्मनजी वगैरे यांनी केलेलं होतं. तर मारेकरी पाठवले, म्हणजे जेव्हा चांगलं काम केलं जातं त्यावेळी तुमच्या कामाची दखल घेतली जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला पाठीमागे खेचलं जातं. जसे भारतामध्ये खेकडे प्रवृत्ती आहे, पुढे जात असेल तर त्याला पाठीमागे खेचलं जातं. मग तुम्ही कसा शिकवतो हे म्हणण्यापासून तुम्ही कसा उभा राहतो इथपर्यंत लोकांची मजल जाते. आय होप्स तुम्हाला अंडरस्टँड होते. आणि मग काय केलं होतं, पुण्यातील सनातनी लोकांनी महात्मा फुले यांना मारण्यासाठी बहुजनातील 2 लोकांचा वापर केला. त्यामध्ये एक होते धोंडीराम कुंभार होते आणि दुसरे होते सज्जन रोडे. महात्मा फुले यांच्या समोर जेव्हा ते उभे राहिले तर महात्मा फुलेंनी सांगितलं, किती रुपये मिळाले तुम्हाला? एवढी जर रक्कम मिळाली असेल तर मी त्याच्यापेक्षा डबल देतो, तुम्ही चांगल्या कामाला जा किंवा चांगलं काम तुम्ही पत्करा. आणि दोघेही महात्मा फुलेंचे एवढे चांगले अनुयायी बनले की अनुयायी बनल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, तर वेदाचार नावाचं पुस्तक या धोंडीराम कुंभार यांनी लिहिलं. आणि हे चांगले अनुयायी बनलेच नाही तर महात्मा फुले यांचे बॉडीगार्ड सुद्धा हे बनलेले होते. लक्षात ठेवा, परिवर्तनवादी विचार जर असतील तुमच्याकडे तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शक्तीला हरवू शकता. हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सिद्ध करून दाखवलेलं होतं. हे विहीर आहे
आणि हीच ती समाधी आहे की जिथं अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांनी या समाधीचा उद्धार केलेला होता. त्यानंतर पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना. समाजामध्ये जर तुम्हाला जनजागृती करायची असेल तर या समाजामध्ये कोणता तरी विचार कोणत्या तरी टायटलने गेला पाहिजे आणि म्हणूनच सत्याचा शोध लागला पाहिजे, सत्याच्या शोधाने सत्याच्या मार्गानेच गेलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ह्या सत्यशोधक समाजाची जी स्थापना तारीख आहे तर ती स्थापना तारीख म्हणजे 24 सप्टेंबर 1932 ची तारीख आहे. या तारखेला पुण्यामध्येच पुणे करार झालेला होता. ह्या दोन्ही तारखा समांतर आहेत, फक्त फरक एवढाच आहे की 1932 आणि 1873 ची ही तारीख आहे. इथं गुरु आहेत आणि इथं शिष्य आहेत आणि हे गुरु आणि शिष्य यांची जोडी जगात सर्वोत्तम बेस्ट आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला गुरु लागतोच आणि तो गुरु कोण असायला पाहिजे हे सुद्धा आपल्यावरती डिपेंड करतं. तर इथं ब्रीद वाक्य या सत्यशोधक समाजाचं होतं. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. मध्यस्थी म्हणजे कोण होता तर इथं क्षुद्रांची पिळवणूक करणारा ब्राह्मण जो वर्ग होता म्हणजेच ब्राह्मण विचारवादी वर्ग जो होता तर या ब्राह्मण विचारवादी वर्ग हा मध्यस्थ म्हणून नको आहे. जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथपर्यंत प्रार्थना करा आणि तिथपर्यंत पोहोचा. हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी या आपल्या सत्यशोधक समाजाच्या ब्रीद वाक्यातून सांगून दिलं होतं. इथं ब्रीद वाक्य परीक्षेला विचारतात, स्थापना दिवस तुम्हाला परीक्षेला विचारतात. 1873 मध्ये सत्यशोधक समाजामार्फत अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. कारण यांना सुद्धा नैसर्गिक अधिकार मिळायला पाहिजेत आणि नैसर्गिक अधिकार मिळवण्यासाठी मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. आणि 1873 मध्ये राधाबाई निंबाळकर आणि सीताराम आल्हाट यांचा सत्यशोधक पद्धतीने पहिल्यांदा विवाह लावलेला होता. म्हणजे विवाह लावण्यासाठी सुद्धा इथं आपल्याला कोणीही मध्यस्थी नको आहे आणि म्हणूनच यांनी समाजाला काय केलं होतं, हरी गणेश पटवर्धन, विनायक बापूजी भांडारकर आणि या सगळ्या ब्राह्मण मित्रांचा त्यांना पाठिंबा होता. इतर मित्र तर होतेच परंतु विशेष करून या मित्रांचा पाठिंबा होता. कारण का तर चांगल्या कामाला नेहमी समर्थन दिलं जातं. पुढे 1876 मध्ये काय केलं होतं, सत्यशोधक मंगलाष्टका तयार झाली. कारण मंगलाष्टका ही वेगळ्याच गटाने बनवलेल्या म्हटल्या जात होत्या, आजही तशाच चालतात. परंतु सत्यशोधक मंगलाष्टकामध्ये 2 मंगलाष्टका वधूने, 2 मंगलाष्टका वराने आणि 1 मंगलाष्टका सगळ्या जमलेल्या लोकांनी त्या दोघांसाठी म्हणायची असते. टोटल 5 मंगलाष्टका बनवल्या. मुखपत्र सत्यशोधक समाजाचा 1 जानेवारी 1877 1876 पासून 1880 पर्यंत प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता आणि यावेळी लॉर्ड लिटन हा भारताचा गव्हर्नर जनरल अर्थात व्हाईसरॉय होता आणि यांनी काय केलं होतं, दिल्ली दरबार वगैरे भरवला. परंतु इथं निबंधमाला वर्तमानपत्रातून इथं विष्णू शास्त्री चिपळूणकर जे होते तर महात्मा फुलेवरती विष ओकत होते आणि म्हणून कृष्णराव भालेकरांना हे भांबुर्डा शिवाजीनगरचे होते आवरलं नाही आणि आपणही तशाच पद्धतीचं त्यांना प्रत्युत्तर दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं तर दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. विचारधारा बळकट जर असेल तर आपण कशावरतीही अगदी पाणी टाकायला तयार असतो. आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जमीन असेल, स्थावर आणि जंगम मालमत्ता आणि घर हे सगळंही त्यांनी काय ठेवलं होतं, गिरवी ठेवलं होतं आणि त्याच्या आधारावरती दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. आणि वर्तमानपत्र सुरू केल्यानंतर 3 वर्ष आर्थिक अडचणीमुळे ते वर्तमानपत्र बंद पडलं. परंतु नारायण मेघाजी लोखंडेंना वाटलं की हे वर्तमानपत्र परत चालू ठेवलं पाहिजे आणि म्हणून 80 पासून 97 पर्यंत हे वर्तमानपत्र मुंबईतून त्यांनी सुरू केलं होतं. तर फुले यांनी हरीश शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ही बांधकाम कंपनी सुरू केली होती आणि यांनीच काय केलं तर खडकवासला या धरणाला अगदी कंपनीचा ह्या खूप मोलाचा वाटा होता. मग तुम्ही उजवीकडची भिंत बघता, ज्या भिंतीला कधीच तडे जाऊ शकत नाहीत. कारण का तर या समाज सुधारकांनी चुना आणि दगड पुरवलेला आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये 2च वास्तू अशा महत्वाच्या आहेत की एरोडा आणि पुणे शहर यांना जोडणारा जो ब्रिज आहे तो ब्रिजला सध्या काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी नोटीस आलेले की तो ब्रिज बंद करा आणि म्हणून तिथं बाजूला आंबेडकर सेतू नावाचा ब्रिज बनवला. तो आंबेडकर सेतू त्याच्या बाजूला असणारा जो ब्रिज आहे तर त्याच्यावरती पाटी लिहिलेले कधी ऑब्झर्वेशन मध्ये बघा आणि त्या पाठीवरती चुना आणि दगड पुरवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. आणि 1877 मध्ये या दुष्काळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी, इथं तुमचा प्रश्न बनतोय, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विक्टोरिया आश्रम, विक्टोरिया कॅम्प सुरू केला आणि या कॅम्पला डॉक्टर शिवाप्पा यांची खूप सारी मदत झाली होती. हा कॅम्प धनकवडीमध्ये सुरू केला होता. टोटल 51 आश्रमशाळा अर्थातच इथं कॅम्प बनवले होते आणि यापैकी काही कॅम्पमध्ये सावित्रीबाई फुले स्वतः जेवण बनवण्याचं काम करत होत्या. हा कॅम्प कोणासाठी होता प्रश्न विचारतात. कोणाची मदत झाली, आलेला प्रश्न डॉक्टर शिवाप्पा यांच्यावरती. पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती टीका खूप प्रचंड होत होती. मग टीका कोणाकडून होत होती, कोणत्या वर्तमानपत्रातून होत होती? पुणे वैभव, विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला. हेच निबंधमाला हे चिपळूणकरांचं आहे आणि याला टफ देण्यासाठी, चॅलेंज करण्यासाठी दिनमित्र, दिनबंधू
अंबालहरी यांच्यासारखे वर्तमानपत्र सुरू झाली. आता ख्रिस्त वर्तमानपत्रांनी यांचा गौरव केला. सत्यदीपिका, सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय आणि दीनबंधू या महत्वाच्या, अर्थात हे ख्रिस्त नाही परंतु हे मुखपत्र आहे, परंतु ह्या वर्तमानपत्रांनी मात्र महात्मा फुले यांचा गौरव केला होता. निबंध बालेने सत्यशोधक समाजाच्या बैठकीला शूद्रांच्या सभेचा वृत्तांत असं म्हणून त्यांनी वर्णन केलेलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी ब्राह्मणेतर चळवळीचा पाया घातलेला होता आणि म्हणूनच ही ब्राह्मणेतर चळवळीच्या आधारावरती आज महाराष्ट्र उभा आहे. आणि म्हणूनच इथं जेव्हा या वर्तमानपत्रांनी टीका केली जात होती तर त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हे कृष्णराव भालेकरांनी सनातनी लोक जे सत्यशोधक अनुयायी आहेत तर यांना सांगत होते की मी कामाची पावती माझ्या ही जनता देते चिपळूणकरांना, या विष्णू शास्त्राला कोणीही उत्तर देऊ नका, माझी जनता आणि माझं काम हे त्यांना उत्तर देते. आणि म्हणूनच त्यांनी काय सांगितलं होतं की त्यांच्या टीकेला मी भीक घालत नाही, हे महात्मा फुलेंचं वाक्य होतं. आता 1888 मध्ये 60 वर्ष पूर्ण केली आणि म्हणूनच मुंबईमधील कोळीवाडा अर्थात मांडवी या ठिकाणी यांच्या समारंभामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना जनतेच्या वतीने महात्मा ही पदवी दिली. ही पदवी राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते वयाची 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांना दिलेली होती आणि खऱ्या अर्थाने महात्मा फुले झाले होते. 1935-32 दरम्यान, 32 ते 35 दरम्यान जेव्हा महात्मा गांधीजी हे पुण्यामध्ये होते तर त्यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्यावरती स्टेटमेंट केलं होतं की असली महात्मा तो महात्मा फुले हे, असली महात्मा तो महात्मा फुले हे, अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं. 19 जुलै 1887 ची तारीख आहे आणि ज्योतिबा फुले यांनी स्वतःचं मृत्यूपत्र लिहून घेतलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये आपला उत्तराधिकारी कोण असावा तर डॉक्टर यशवंत असावेत अशा प्रकारे त्यांनी काय केलं होतं तर या दत्तक सुपुत्राला निवडले. जयंती निमित्त आपण काय करतोय तर महात्मा फुले यांच्या वाड्यामधून मी तुम्हाला ही सगळी माहिती लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलेले जे सुपुत्र होते डॉक्टर यशवंत, तर यांच्यासाठी 1887 मध्ये अर्थात 10 जुलै 1887 दिवशी त्यांनी उईल पत्र म्हणजे आपलं मृत्यूपत्र आपल्या मृत्यूच्या अगोदरच त्यांनी लिहून ठेवलं होतं आणि या मृत्यूपत्रामध्ये ते उल्लेख काय करतात तर माझी जेवढी संपत्ती आहे तर ही माझी संपत्ती सावित्रीबाई फुले अर्थात साऊ आणि आपले दत्तक सुपुत्र डॉक्टर यशवंत तर हे यांच्या प्रती ते बहाल करतात. तर हे संपूर्ण उईल पत्र मी आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देण्याचा प्रयत्न करतोय. चिपळूणकर होते, काही मुख्याध्यापक होते, काही सरकार नियुक्त होते, काही समाज सुधारक होते. अशा पद्धतीने या सगळ्या लोकांनी साक्ष दिली. तुम्हाला परीक्षेला यावरती प्रश्न विचारला जातो आणि यांना साक्षीमध्ये मागण्या काय काय केलेल्या होत्या तर हे हंटर कमिशन केवळ प्राथमिक शिक्षण आणि त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण याच्यासाठीच आलेलं होतं, विद्यापीठी शिक्षणासाठी मात्र आलेलं नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर यांनी मागण्या ज्या केल्या होत्या तर ह्या मागण्या होत्या 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे. मग भारत सरकारचे आता RTE आहे, राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे आणि याच्या अंतर्गत काय येतं तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जातं. आदिवासींच्या शिक्षणावर भर दिला जावा, प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी आणि शाळावर सरकारचे नियंत्रण असायला पाहिजे, हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मागण्या होत्या. अशा पद्धतीनं आपण महात्मा ज्योतिबा फुले यांना शिकतोय. नमस्ते. महाराष्ट्रातील तमाम शाहू फुले आंबेडकर आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तमाम सर्व विद्यार्थी आणि त्याचबरोबर चळवळीतील कार्यकर्त्यांना सप्रेम जय क्रांती, जय ज्योती, अर्थातच जय महाराष्ट्र. आज मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यातून तुम्हाला लाईव्ह त्यांचं घर हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत असणारे त्यांचे सहकारी असतील, त्याबरोबर त्यांनी लिहिलेलं गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, पोवाडा लिहिलेला आहे 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा हा पोवाडा आहे, तो ओरिएंटल छापखान्यामध्ये प्रिंट केलेला होता. त्याचबरोबर एक लहानसं त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्य धर्म हे सर्वात महत्वाचं आहे, जे एकंदर मानव स्त्री पुरुषांच्या हितार्थ त्यांनी लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी संबंधित असणारे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. मला माहित आहे की महाराष्ट्रातील बऱ्याच लांबच्या अंतरावर असणाऱ्या अर्थात पुण्यात नसणाऱ्या खूप साऱ्या लोकांना महात्मा ज्योतिबा फुले यांचं घर आणि हा त्यांचा वाडा म्हणजे हे समस्त महाराष्ट्रातील जनतेसाठी एक प्रेरणास्थान आहे. जोपर्यंत काम करणार नाही तर तोपर्यंत तिला राष्ट्रीय म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असं तात्यासाहेब सांगतात 1889 ला. 1875 मध्ये शेतकऱ्यांसाठी सुपे, जुन्नर आणि अहमदनगर या भागामध्ये त्यांनी खतफोडीचं बंड केलं. सार्वजनिक काका पण वेगळ्या बाजूने होतेच पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने. जुन्नर या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा असहकार आंदोलन पुकारलेलं होतं. असहकार म्हणजेच काय तर सरकारला कोणत्याही प्रकारचा शेतसारा भरायचा नाही, हे महात्मा फुले यांनी सांगितलेलं होतं. परीक्षेला यावरती प्रश्न आलेला आहे, विचारला जाऊ शकतो. अजून काही महत्वाचं आहे, 1882 ला जेव्हा स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ जो आहे
तर हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला होता. तर या ग्रंथाची तुलना अर्थातच या ग्रंथाचं समर्थन हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं, परंतु कृष्णराव भालेकर यांनी मात्र टोटली विरोध केलेला दिसून येतो. दुसरं, पंडिता रमाबाई आणि लेले शास्त्री आहेत. तर यांनी हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मामध्ये जेव्हा धर्मांतर करत होते तर त्यावेळी यांनी सांगितलं की धर्मांतर करू नका, परंतु यांनी ऐकलेलं नव्हतं. यांनी प्रयत्न चांगला केला होता की धर्मांतर करू नका, याच धर्मामध्ये आपल्याला राहून खूप मोठं परिवर्तन घडवून आणता येऊ शकतं. त्यानंतर 23 सप्टेंबर 1884 ची गोष्ट आहे आणि 84च्या दरम्यान इथं फॅक्टरी ऍक्ट पहिला आलेला होता. 1881 ची गोष्ट आहे आणि अबूट नॉटच्या शिफारशीवरती जेव्हा फॅक्टरी ऍक्ट बनला तर हे सगळे नाराज होते. कोण? तर कामगार असतील आणि कामगार नेते असतील. मग सत्यशोधक समाजाचा विचारवंत नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं तर परळच्या बागेमध्ये खूप मोठी सभा घेतली आणि सप्टेंबर 1884 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने बॉम्बे मिल हँड असोसिएशन नावाची संस्था सुरू केली. ही भारतातील पहिली कामगारांची संघटना म्हणून मेघाजी लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगारांचे जनक म्हटलं जातं, चळवळीचे संघटनेचे जनक म्हणतात. त्याचबरोबर हे मदत आणि प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले यांचीच होती. अशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत ही ताराबाई शिंदे आणि इथं आहेत नारायण मेघाजी लोखंडे. पुढे जातोय आपण. महात्मा फुले यांनी काव्यात्मक लेखन करताना अभंग हा शब्दाच्या ऐवजी त्यांनी अखंड हा शब्द वापरायला सुरुवात केली. दुसरं, ब्राह्मणवादी लोकांकडून त्यांना कलम कसाई आणि ग्राम राक्षस अशा पद्धतीनं काय केलं होतं त्यांना म्हणजे हे नावाने टीका केली जात होती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती. ठीक आहे, हे ग्राम राक्षस वगैरे हे एकमेकावरती टीका. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी क्षुद्र जगद्गुरु आणि शुद्ध धर्म संस्थापक अशा नावाने त्यांना पदव्याच देऊन दिलेल्या होत्या. पदव्या शुद्ध जगद्गुरु आणि शुद्ध धर्म परीक्षेला विचारलं जातं. 1875 मध्ये जेव्हा स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि बॅक टू वेदास वेदांकडे परत चला आणि सगळ्यांना वेद आणि हे सगळं ऐकण्याची आणि काम शिकून घेण्याची जेव्हा संधी आहे असं जेव्हा सांगितलं तर त्यावेळी न्यायमूर्ती रानडे यांनी काय केलं, स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यामध्ये मिरवणूक काढलेली होती. त्या मिरवणुकीमध्ये महात्मा फुले हे शेवटी आलेले होते, परंतु इथं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने इथं जे लहुजी बोबा सांगवे आहेत तर यांनी प्रोटेक्शन दिलेलं होतं, बाउन्सर्स दिलेले होते. 200 बाउन्सर्स घेऊन फिरणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. 1881 मध्ये जेव्हा केसरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्र सुरू केली आणि या दोन्ही वर्तमानपत्रामध्ये कोल्हापूरमध्ये काय केलेलं होतं तर बर्वे, महादेव बर्वे जे आहेत तर यांच्यावरती आरोपाचं लिखाण केलं. म्हणूनच इथं काय केलं, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना काय केलं 120 दिवसांची शिक्षा झाली आणि कोणत्या ठिकाणी ठेवलं, अहमदनगर मध्ये असणाऱ्या डोंगरीच्या तुरुंगामध्ये ठेवलं. परंतु वागणूक खूप चांगली होती आणि म्हणून 19 दिवस वजा केले, राहिले 101 दिवस आणि म्हणून आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगामध्ये एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे आमच्या आठवणी, अर्थात डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस आणि हे 101 दिवसाचं पुस्तक आहे. लोकमान्य टिळक हे टोटली सनातनी विचाराचे व्यक्ती होते, परंतु लक्षात ठेवा 10,000 रुपयाचा जामीनदार मंजूर करून देणारे तात्यासाहेब होते आणि म्हणून आयुष्यभर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांना विरोध करण्याची धाडस यांची झाली नाही. शाहू महाराजांना मात्र खूप सारा विरोध केला होता. शाहू महाराज जर असे म्हणत होते माझ्याकडे जर बंदूक असेल आणि लोकमान्य टिळक जर समोर असतील तर मी सगळ्या बंदुकीच्या गोळ्या त्यांना मारेन. परंतु आता ह्याचे रेफरन्सेस खूप सारे आहेत, तुम्ही वाचू शकता. स्पर्धा परीक्षेमध्ये हे सेंटेन्सेस विचारले जात नाहीत, परंतु इथे विरोध का केला नाही तर विरोध हा बर्वे प्रकरणामुळे केलेला नव्हता आणि म्हणून 1857च्या उठावाला महात्मा फुले काय सांगत होते, भट पंड्यांचे बंड आणि कोर्तुशी चपाती बंड अशी टीका महात्मा ज्योतिबा फुले या 1857च्या उठावावरती करत होते. जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तर सत्यशोधक समाजामध्ये काही प्रार्थना तिथं शपथ घ्यावी लागत होती आणि त्या शपथेमध्ये एक वाक्य असं होतं की मी ब्रिटिश सरकारबरोबर प्रामाणिक राहील आणि त्यांच्यामुळे केवळ ही समानता अर्थातच ही विकासाची गती वाढलेली दिसून येते. सरकारवर टीका करत असताना प्रजेचे हित पाहत नाही तो राजा कसला, असं महात्मा ज्योतिबा फुले तिथं लिहित होते. पुढे इतर माहितीमध्ये 1888 ला मद्यपान विरोधी मोहीम राबवली होती. 1878 मध्ये महानगरपालिकेचे ते सदस्य होते. लिटनची भेट झाली होती आणि लिटनच्या भेटी दरम्यान आता सद्यस्थितीमध्ये पुण्यात प्रत्येक लाईटच्या खांबावरती खूप साऱ्या लाईट्स लावलेल्या आहेत तिरंगी कलर मध्ये आणि मला पटकन आठवण झाली लिटन पुण्यामध्ये येणार होता. जेव्हा पुण्याचं सुशोभीकरण चालू होतं तर त्यावेळी पुणे महानगरपालिकेने 1,000 रुपये खर्च करण्यासाठी बाजूला ठेवले, त्याला विरोध केला होता तात्यासाहेबांनी आणि सांगितलं की हा खर्च तुम्ही शिक्षणासाठी का नाही करत आहे, लिटन तर येणार आहे एका दिवसात परत जाणार आहे आणि मग याला ऐकलेलं नव्हतं. 1854 ची गोष्ट आहे, त्यांनी स्कॉटिश मिशनरीमध्ये अर्धवेळ शिक्षकी पेशा धारण केलेला होता. कारण का तर आर्थिक दृष्टिकोनातून कमजोरी सुरू होती आणि जेव्हा 1848 मध्ये जेव्हा महात्मा फुलेंनी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली तर त्यावेळी गोविंदराव फुले फुल टेन्शन मध्ये होते. कारण का तर त्यांचे सगळे मित्र सनातनी विचाराचे होते आणि त्यांना हे पटलं नव्हतं. त्यांनी ऑप्शन्स दिले महात्मा फुलेंना की तू एकतर हे काम सोड, नसेल तर घर सोड. पहिल्या शब्दाला त्यांनी पटकन सावित्रीबाई फुलेंना आवाज दिला की जशा अवस्थेत आहेत तसंच आपल्याला निघायचंय.
आणि आपल्याला परिवर्तनवादी विचार काम करायचं आहे. आणि म्हणूनच इथं गंजपेटीमध्ये असणारं एक ठिकाण जे आहे आणि त्यांचे जे मित्र होते तर त्या मित्राचं नाव आहे उस्मान शेख आणि यांचीच बहीण होती फातिमा शेख आणि या दोघांनी त्यांना आश्रय दिला. आणि नंतर आता सध्या फुलेवाडा जो आहे तर ही जागा नंतर घेऊन त्यांनी घर वगैरे बांधलेलं होतं, ज्याला आपण महाराष्ट्र संबंध या पुरोगामी विचाराचं आधारस्थळ असं म्हटलं जातं. तर या दोन महत्वाच्या व्यक्ती जातीने कोण होत्या तर मुस्लिम होत्या, परंतु परिवर्तनवादी विचारांच्या कामामध्ये यांनी अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये काम केलं होतं. सुरुवातीला घरातली भांडी असतील किंवा थोडंसं साहित्य दिलं होतं. 1889 ला डॉक्टर यशवंत यांचा हडपसरचे कृष्णा ससाने यांची मुलगी होती राधाबाई यांच्याशी विवाह झाला आणि मार्केटची इमारत जी होती तर लॉर्ड रे यांचं नाव दिलेलं होतं लॉर्ड रेचं, परंतु यांचं नाव नंतर बदललं आणि त्याला महात्मा फुले मंडई केलेलं होतं. त्याबरोबर क्रांतिकारी विचार बाळगताना अनाथ बालिकाश्रमाची स्थापना करत होते. विवाहाचं वय हे 18च असायला पाहिजे, बहुपत्नीत्व नसायला पाहिजे. जेव्हा त्यांना स्वतःच आपला मुलगा होत नव्हता त्यावेळी गोविंदराव यांनी काय केलं, त्यांना टोकलं होतं की तुम्ही दुसरं लग्न का करत नाही. त्यावरती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले की पुरुषाला जशा पद्धतीने 2 लग्न करण्याचा अधिकार आहे तशाच पद्धतीने सावित्रीने का दुसरं लग्न करू नये. जर तिच्यामध्ये दोष आहे हे तुम्हाला असं वाटत असेल तर मग कदाचित माझ्यामध्ये पण दोष असू शकतो. आणि म्हणून सावित्रीबाई यांनी सुद्धा लग्न का करू नये असा वडिलांना प्रतिप्रश्न करणारे हे तात्यासाहेब होते. आणि म्हणूनच इथं बहुपत्नीत्वाची पद्धत नसायला पाहिजे, कारण का तर पहिल्या पत्नीकडे ऑब्व्हियसली इथं दुर्लक्ष होणार आहे. हे क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार महात्मा ज्योतिबा फुले यांचे होते. रमाबाई रानडे यांचा गौरव ते सतशील आणि सत्यशोधक साध्वीने असा करतात. ब्राह्मण सर्वत्र पूजक याला हरताळ फासला पाहिजे आणि यांना इग्नोर केलं पाहिजे. न्यायमूर्ती रानडे यांच्या 30 वर्षापेक्षा हल्ली शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच चांगली आहे हे शब्द जे होते तर या शब्दामधून त्यांनी काय केलं होतं तर आपल्या ग्रंथातून या ग्रंथाचं नाव आहे इशारा आणि या इशारा ग्रंथावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि या इशारा ग्रंथातून त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांचे संपूर्ण जे वाक्य होतं तर या वाक्याचं खंडन केलेलं होतं. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं मत आहे की शिक्षणाशिवाय बहुजन समाजाचा कोणत्याही प्रकारचा विकास होऊ शकत नाही आणि तो शिक्षण घेतलंच पाहिजे. याच्याही पुढे जाऊन डॉक्टर आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो व्यक्ती घेतो तर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, त्याला कळून जातं की आपल्यावरती अन्याय होतोय. अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांनी अशा पद्धतीचे हे स्टेटमेंट टाकलेले होते. स्वतःचं तत्वज्ञान सांगत असताना महात्मा फुले हे कट्टर एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते. एकेश्वरवादाची संकल्पना मांडताना त्यांनी काय केलं होतं, निर्गुण आणि निराकार अशा प्रकारचं देवाला म्हणत होते. त्याचबरोबर मूर्तीपूजेचा टोटल विरोध करत होते आणि त्यांनी परमेश्वराला चक्क निर्मिक असं म्हणून ओळखलेलं होतं आणि चक्क निर्मिकाची त्यांनी ओळख दिलेली होती. रामदास स्वामी यांच्यावरती टीका करत होते. इस्लाम आणि ख्रिश्चन बद्दल खूप आदर होता, परंतु सार्वजनिक सत्य धर्म मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन्ही धर्म आता धर्माची 2 नावं परत एकदा आलेली आहेत. जेव्हा 1841 मध्ये महात्मा फुलेने शाळेत टाकायचं होतं तर त्यावेळी अशाच प्रकारचे 2 धर्माचे व्यक्ती होते ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन खूप मोठं परिवर्तन घडवून आणलं होतं. त्या 2 लोकांची नावं, त्या 2 महत्वाच्या व्यक्तींची नावं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल आतापर्यंत तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. माहितीचा खजिना तुम्हाला इथं या चॅनलवरती मिळून जाणार आहे. मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे की कोणत्याही प्रकारची माहिती राहायला नको आहे. त्याचबरोबर मुकुंदराव आणि रामदास त्याचबरोबर ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधू आहेत असं महात्मा फुले आपल्या लेखणीतून आणि आपल्या भाषणातून आपल्या वाणीतून सांगत होते. महात्मा फुले यांचं लेखन आपल्याला शेवटी बघायचं आहे. 1855 ला त्यांनी तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिलं आणि या नाटकामध्ये त्यांनी दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केलेलं होतं. दक्षिणा प्राइज कमिटीनं त्यांनी सुरुवातीला 25 रुपये आणि नंतर 75 रुपये देणगी दिलेली होती. ठीक आहे. त्यानंतर इथला एक छोटासा किस्सा आहे. दक्षिणा प्राइज निधी हा केवळ भारतातील ब्राह्मण व्यक्तींना दिला जातो, परंतु जेव्हा पेशवाई 1818 मध्ये जेव्हा संपली तर हा सगळा निधी ब्रिटिश गव्हर्नमेंटला ब्राह्मण व्यक्तींना द्यावा लागत होता आणि त्याचा लोड कितीतरी लाखामध्ये होत होता. म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी हा निधी बंद करणं चुकीचं आहे म्हणून त्यांनी कमी केला आणि नंतर 1850 नंतर हा निधी एका समाज सुधारकाने काय केला तर गव्हर्नमेंटला पत्र पाठवले की हा निधी तुम्ही शिक्षण कार्यामध्ये कन्वर्ट केला पाहिजे, दिला पाहिजे, वळवला पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारचा फतवा अर्ज गेला तर त्यावेळी शनिवार वाड्यावरती त्या व्यक्तीसह मीटिंग बोलवली. तो व्यक्ती एवढे घाबरले की त्यांनी महात्मा फुले यांना जाऊन सांगितलं. महात्मा फुलेंनी सांगितलं कधी बोलवले, कुठं बोलवले? सकाळी 7 वाजता बोलवले शनिवार वाड्याच्या पटांगणावरती. तुम्ही सकाळी 6 वाजता माझ्याकडे या, चहा घेवाने आपण तिथं जाऊ. आणि त्याच सांगितलं त्याच वेळी त्यांनी लवाजी वस्ताद बुवा साळवे यांना सांगितलं की आपल्याला उद्या 200 लोक पाहिजेत आणि आपल्याला जायचं शनिवार वाड्यावरती. गंजपेठेतून तो काफिला सुरू झाला होता. असा जंगलामध्ये वाघ चालवत असे तात्यासाहेब मधून चालत होते आणि त्यांच्या बाजूने 200 बाउन्सर चालत होते. उगच एवढ्या मोठ्या ताकदीनं
लोक विरोध करत असताना, एक कुठेतरी मध्ये काम करत असताना परिवर्तनवादी, हे काम करणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच एवढी 200 बाउन्सर असताना कोणाची हिंमत होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे बघण्याची. विरोध तर नाही, तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीने जो अर्ज केला होता त्या व्यक्तीला सांगितलं की जो काय प्रश्न विचारल ते माझ्याकडे बोट दाखव. आणि तिथं बसलेल्या सगळ्या समस्त जो विरोधक व्यक्ती होत्या त्यांना त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर हा व्यक्ती प्रत्येक वेळी काय करायचा, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे बोट दाखवायचे. आता बोट दाखवत असताना त्यांची काय हिंमत होणार की महात्मा फुलेंना प्रतिप्रश्न करायचे. आणि तशा पद्धतीने तो निधी हा शिक्षणासाठी कन्वर्ट केला होता. म्हणजे 200 पॉवर, मास आणि मसल पॉवर हे दोन्ही ठेवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ बघूया. तृतीयरत्न हा दक्षिण प्राइज निधीला अर्पण केला होता. 69 मध्ये पोवाडा लिहिला होता. हा पोवाडा टोटल 8 भागामध्ये होता आणि तो ओरिएंटल छापखान्यामध्ये प्रिंट केला होता. 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसबे पुस्तक लिहिलं होतं आणि हे इंदू प्रकाश नावाच्या छापखान्यामध्ये प्रिंट केलं. छापखाने मुद्दाम देतो कारण हे खूप IMP आहेत आणि प्रश्न विचारतात आयोगाकडून. 1873 ला गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आणि हे पुन्हा सिटी प्रेस मध्ये त्यांनी प्रिंट केलेलं होतं. हा ग्रंथ युनायटेड स्टेट्स मधील लोकांना त्यांनी कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय याच्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जे लोक काम करतात ते युनायटेड स्टेट्सच्या लोकांना त्यांनी अर्पण केलेला होता. इथं तुमचा प्रश्न बनू शकतो. ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. हिस्ट्री बाय सचिन गोळी. खूप चांगले दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये मिळतात. म्हणजेच तिथं तुम्हाला बॅचेस आहेत आणि खूप साऱ्या बॅचेस तुम्हाला इथं मिळून जातात. ठीक आहे. त्याचबरोबर 24 सप्टेंबर 1877 मध्ये पत्रक काढलं दुष्काळ निवारणार्थ त्यांनी. त्याचबरोबर 19 ऑक्टोबर 1888 हंटर कमिशन समोर त्यांनी सादर केलेलं निवेदन होतं. 1888 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि याच्यामध्ये इंडिया 3000 इयर्स एगो अशा प्रकारची त्यांनी 3 अवतरणे मांडलेली होती. म्हणजे किती वर्ष अगोदर आहे, 3000 म्हणजे 3000 वर्ष भारत पाठीमाग आहे. 1884 मध्ये महात्मा फुले यांनी मलबारी, बेहरामजी मलबारी आहेत तर यांची 2 टिपणावरती त्यांनी मत मांडलं, त्याला निबंधामध्ये प्रसिद्ध केलं. हा तो शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ ज्याच्यामध्ये शेतकरी आणि बहुजन यांच्यावरती होणारा अन्याय सांगितला होता. 1885 मध्ये सत्सार नावाचा ग्रंथ सौजन्य मित्र छापखान्यामध्ये. 85 ला सत्सारचा अंक मासिक म्हणून निघाला. ब्राह्मो आणि प्रार्थना समाज यांच्यावरती टीका केली. त्या टीकेवरती तुम्हाला प्रश्न विचारतात. 85 ला इशारा न्यायमूर्ती रानडे यांना सांगितलेलं होतं. रानडे यांनी तेव्हा स्वतःच्या बहिणीचा पुनर्विवाह लावून दिला नाही, परंतु स्वतःची पत्नी मेल्यानंतर 3 महिन्यात स्वतःचा विवाह करून घेतला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, महात्मा फुले यांनी सांगितलं होतं की तात्यासाहेब सुधारकाचे ढोंग करू नका. ठीक आहे. कमेंट बॉक्स मध्ये हे वाक्य लिहून टाका. त्यानंतर 1886 ला ग्राम जोशांचं जाहीर खबर काढली होती, जाहीर प्रकरण. मामा परमानंद यांना पत्र पाठवलं होतं 86 मध्ये. 87 ला सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह पूर्ण पूजा आणि विधीचं पुस्तक आलं होतं. 1887 ला अखंडाती काव्य. 87 ला महात्मा फुले यांचं उईलपत्र आणि हे उईलपत्र म्हणजे यशवंत यांना आपला पूर्ण अधिकार देण्यात आला होता. सार्वजनिक सत्यधर्म 1891 ला प्रकाशित झालं होतं. म्हणजेच काय, तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन 1890 मध्ये झालं आणि हा ग्रंथ एकमेव असा आहे की तो महात्मा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला होता. तर इथं तुमचा प्रश्न आयोग विचारतोय की कोणत्या निधनानंतर कोणाचा हा महात्मा फुलेंच्या निधनानंतर कोणता ग्रंथ इथं आलेला होता. म्हणजे धर्मात कोणतीही मध्यस्थी नको आहे असं सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा ग्रंथ मात्र खूप प्रसिद्ध आहे. यावरती आयोगाकडून वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म, हा सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असं लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात. मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी आर्थिक सहाय्य दिलंच होतं. त्याचबरोबर दिनबंधू वर्तमानपत्रातून त्या साप्ताहिकामधून त्यांनी याच्यातले विचार ते प्रेझेंट करत होते. दुसरी गोष्ट, वीरा शिंदे यांनी सत्यशोधक समाजाचा बायबल आहे असा गौरव केला होता. म्हणून हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुमची पोस्ट निघते त्यावेळी हे साहित्य वाचायला विसरू नका. महत्वाची गोष्ट, शेतकऱ्यांचे 3 शत्रू आहेत. ब्राह्मण, भिक्षुक, कलम कसाई म्हटलं जातं, नौकरशाही आणि सावकारशाही. हे 3 शत्रू आहेत. परीक्षेला विचारतात. सावकार म्हणजे सर्वांचाच प्राण हारक यमरूपी ब्रह्मराक्षस आहे. ब्राह्मण म्हणजेच कलम कसाई आहे आणि कुलकर्णी म्हणजे कळीचे नारद आहेत. अशा प्रकारचं स्टेटमेंट महात्मा ज्योतिबा फुले यांनी टाकलं होतं. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचे तुम्हाला इतिहासामध्ये अडचण येत असेल, हे लेक्चर कसं वाटलंय हे मात्र नक्की या नंबरवरती फोन करून तुम्ही सांगायला विसरू नका किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करायला विसरू नका. मी पूर्ण ताकदीने तुमच्या अभ्यासाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. आता हे महात्मा फुलेंबद्दल विचार. पाची पाटील काय म्हणतात, महाराष्ट्रात इंग्रज आल्यानंतर जे मोठे पुरुष प्रसिद्ध झाले त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे सर्वात टॉपला होते. शाहू महाराज काय म्हणतात, बहुजन समाजाला अज्ञानातून वर काढून त्यांचा अर्वाचीन काळी इतिहास जागवणारे देशातील पहिलेच महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले होते. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग पण म्हटलेलं आहे. माधवराव बागल काय सांगतात, महात्मा फुले महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स होते. कार्ल मार्क्स यांचा कालावधी मात्र नंतरचा, परंतु तरी पण त्या कार्ल मार्क्सची
मार्क्सवाद न वाचलेल्या फुले यांच्या विचारात आणि कार्यक्रमामध्ये आढळून येतात आणि विशाल दृष्टी विशाल आणि सर्वव्यापी होती असं माधवराव बागल म्हणतात, शाहू महाराज आणि पाटील म्हणतात. त्याचबरोबर गोवर्धन पारिख 19व्या शतकातील विचार दृष्टांत अग्रपूजेचा मान हा केवळ आणि केवळ महात्मा ज्योतिबा फुले यांनाच दिला जातो. लक्ष्मण शास्त्री जोशी काय सांगतात, सामाजिक गुलामगिरीच्या विरोधामध्ये बंड करणारे भारतातील पहिले महापुरुष म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले होते. धनंजय कीर त्यांचे सर्वात जास्त लेखन हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने धनंजय कीर यांच्याकडून लिहिलेलं जे साहित्य आहे ते वाचलं पाहिजे. वेगवेगळ्या विचारवंत असू शकतात, काहींना आवडतं काहींना नाही आवडतं, परंतु नक्कीच तुम्ही वाचायला पाहिजे. दुसरं, ज्योतिरावांचे नाव ज्योती म्हणजे ज्योती. या ज्योतीने सामाजिक समता, मानवता, बंधुता आणि विवेकवाद याच्यावरती प्रकाश टाकून खऱ्या राष्ट्राला मार्ग दाखवला. पाटील काय म्हणतात, महाराष्ट्रातील पहिले सोशालिस्ट आहेत महात्मा फुले. डॉक्टर आंबेडकर काय सांगतात, हु वेअर द क्षुद्राज हा ग्रंथ त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्पण केला. एवढ्यावरतीच थांबले नाही तर त्यांनी आपले गुरु मानलेलं होतं. कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता त्यांनी केलेलं जे काम होतं, या कामाच्या आधारावरती त्यांनी महात्मा फुले यांना आपलं गुरु मानलेलं होतं. लक्ष्मण शास्त्री जोशी परत काय सांगतात, हिंदू धर्मातील बहुजन समाजाला आत्मालोकन करायला लावणारे पहिले महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होते. विराज शिंदे काय सांगतात, दलित उद्धारक म्हणून त्यांचा गौरव करतात. सयाजीराव गायकवाड काय म्हणतात, हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर शरद पाटील सांगतात, महात्मा फुले थोर तत्वज्ञ होते, खलीच फिलॉसॉफर होते. गांधीजी काय सांगतात, मुझे लोग महात्मा कहते, असली महात्मा तो ज्योतिबा फुले हे 1932 ते 35 दरम्यान. ग्रामचे हे पश्चिमात्य विचारवंत हे यांना महात्मा फुलेंना सांगतात की हे तर सेंद्रिय विचारवंत होते. आणि म्हणूनच इथं 200 बाउन्सर घेऊन फिरणारे तात्यासाहेबांचा हा गौरव अशा पद्धतीने केलेला आहे. दुसरं महत्वाचं, शेवट करत असताना 28 नोव्हेंबर 1890 ची तारीख येऊन जाते. उजव्या बाजूला पॅरालिसिस झालेला होता. तशाही अवस्थेमध्ये मोरो अर्थात वाळवेकर यांच्याकडून आर्थिक मदत घेतली. त्याचबरोबर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडूनही आर्थिक मदत घेतली. आणि अशा मदतीच्या आधारावरती जेव्हा आर्थिक परिस्थिती कमजोर होती आणि त्यावेळी तब्येतीची परिस्थिती खूप खराब होती, तब्येतीनं पॅरालिसिस झालेला होता बाजूने, तरी सुद्धा त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ डाव्या हाताने लिहिला होता. आणि हा ग्रंथ जेव्हा लिहिला तर त्यावेळी ते पूर्ण झाल्यानंतर अगदी त्यांचं निधन, म्हणजेच तो प्रकाशित झाला त्यांच्या मृत्यूनंतर. प्रश्न आलेला आहे. परंतु 28 नोव्हेंबर 1890 ही तारीख महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंतांसाठी किंवा महाराष्ट्राच्या या इतिहासासाठी कधीच चांगली नव्हती. 28 नोव्हेंबर 1890 मध्ये एका महासूर्याचा, क्रांतिसूर्याचा शेवट झालेला होता. परंतु पुढचं वर्ष कसं रिकामी झालं, परत एकदा त्यांच्या शिष्याचा जन्म झाला होता. एक क्रांतिसूर्य मावळतो न मावळतो तोपर्यंत दुसरा क्रांतिसूर्य उगवला होता. आणि त्यांनी खरं गुरु मानून महात्मा ज्योतिबा फुले अर्थातच हे कोणत्या प्रकारच्या स्टेजला जाऊन सामाजिक कार्य करत होते हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं. आणि मग त्यांनी तो ग्रंथ अर्पण केलेला होता. त्याचबरोबर आपला गुरु मानलेलं होतं. आणि या गुरु मानण्याच्या प्रोसेसला एकदा PSI मध्ये प्रश्न विचारलेला आहे. हीच ती वास्तू आहे महात्मा ज्योतिबा फुले अर्थात महात्मा फुले वाडा. पुण्याच्या गंजपेठेमध्ये वास्तव्यास आहे. आणि या वास्तव्याला तुम्ही प्रत्येकाने एकदा भेट द्यायला पाहिजे. हे प्रेरणास्थळ होतं. आणि महाराष्ट्राचं प्रेरणास्थान कोण आहे, म्हणजे तुम्हा सर्वांचं मग अभ्यास करत असाल तुम्ही किंवा चळवळीमध्ये काम करत असाल किंवा त्यांची विचारधारा जनजागृती करत असाल किंवा प्रसारित करत असाल, तर तुम्हा सगळ्यांची विचारधारा म्हणजेच प्रेरणास्थान म्हणून कोणाला ओळखलं जातं तर समाज सुधारकांचा कैवारी, महाराष्ट्रातील 3 प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा महाराष्ट्राला पूर्ण लाभलेला आहे. आणि त्या वैचारिक वारसा म्हणजे फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या नावाने चळवळ पण आहे, जनजागृती पण आहे. आणि आपल्याला परीक्षेला विचारले जाणारे सर्वात महत्वाचे कंपल्सरी 3 महापुरुष म्हणजेच हे आहेत शाहू, फुले आणि आंबेडकर. आणि यांच्या विचारावरतीच आजचा संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांचा संपूर्ण जीवन, शिक्षण, शैक्षणिक कार्य, सामाजिक अस्पृश्यांसाठी केलेलं कार्य, शेतकऱ्यांबद्दलचे त्यांचे क्रांतिकारी विचार, लिखाण आणि त्यांच्याबद्दल अनेक काही मतं आणि मतांतरे होते आणि त्यांची फिलॉसॉफी हे आपण या लेक्चरच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप्स मला असं आठवतंय की मला असं वाटतंय की तुम्हा सगळ्यांना हे लेक्चर, तात्यासाहेबांवरचं लेक्चर खूप आवडलेलं आहे. तुम्ही नक्की तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना आणि त्याचबरोबर तुमच्या आप्तेष्टांना पाठवायला विसरू नका. आणि जाता जाता लाईक, शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच पद्धतीचं जयंती महोत्सव किंवा जयंती उत्सव या जयंती विशेषच्या लेक्चरमध्ये खूप साऱ्या महापुरुषांचे लेक्चर्स मी तुमच्यापर्यंत माहितीसह पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, ज्याचा उपयोग तुम्ही अधिकारी होण्यासाठी तर करताच, परंतु 4 चौघामध्ये जेव्हा बसता तेव्हा अशा प्रकारची माहिती जेव्हा तुम्ही सांगता तर त्यावेळी तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. आणि जेव्हा अशी माहिती तुमच्याकडे असते तर तुमची प्रगल्भता, तुमची मॅच्युरिटी ही खूप मोठी आणि उच्च लेवलला पोहोचलेली असते. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले नेहमी सांगायचे की नवीन विचार तर रोजच असतात, परंतु त्याला सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष असतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बोललेलं होतं. आणि हा संघर्ष महात्मा फुले यांनी अगदी 1848 पासून
90 पर्यंत केलेला होता. केलाच नाही तर त्यांनी करूनही दाखवलेला होता. आणि म्हणून आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांना केवळ प्रेरणास्थान म्हणून बघायचं नाही, तर त्यांना अगदी पुरोगामी विचारवंत, पुरोगामी विचाराचे आधारस्तंभ म्हणून पाहता येऊ शकतं. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून त्रिवार अभिवादन तर असणारच आहे. परंतु तुम्हा सगळ्यांना हे लेक्चर मी अर्पण करतोय, कारण का तर तुमच्या सगळ्यांशिवाय अशा प्रकारची मला एनर्जी, अशा प्रकारची मला ताकद आणि उत्साह आणि प्रोत्साहन बिलकुल मिळणार नाही आणि मिळतही नाही. तुम्ही सगळ्यांना हे लेक्चर जर आवडलं असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. अभ्यासासाठी कोणत्याही प्रकारची जर अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती फोन करा, किंवा हे लेक्चर कसं वाटलेलं आहे हे व्हॉट्सअप आणि मेसेज किंवा त्याचबरोबर मला कॉल करून तुम्ही सांगू शकता. आणि इथं तुम्हाला सबस्क्राईब करायचे, त्याचबरोबर हे महत्त्वाचे 2 लेक्चर्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट.